ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा, ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा, ग्रामायण ग्रामायण। स्वर्गीय सुनील जी देशपांडे आज हमारे बीच में नहीं है। इस पर किसी का विश्वास नहीं बैठ रहा है। देश भर से सामाजिक कार्यकर्ताओं को 19 मई 2021 की न्यूज शॉकिंग थी। सभी को यह दुखद समाचार पर विश्वास नहीं बैठ रहा था। यह कोरोना महामारी ने दुनिया को जो बहुत सारे धक्के दिए, इसमें से एक धक्का हमें यह मिला 19 मई 2021 को। स्वर्गीय सुनील जी देशपांडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता थे। सामाजिक कार्य का जीवन उन्होंने विद्यार्थी परिषद से शुरुआत की। मेलघाट में उन्होंने कार्यक्षेत्र चुना, संपूर्ण बाम्बू केंद्र की स्थापना की। सभी वक्ताओं के इसमें से आएगा। सिपना शोध यात्रा, ग्राम ज्ञानपीठ स्थापना, राष्ट्रीय कारीगर पंचायत के माध्यम से उन्होंने देश भर प्रवास किया। चित्रकूट में भारत रत्न नानाजी देशमुख जी के साथ उनका बहुत कार्य हुआ। आदिलाबाद के देवेंद्र शर्मा जी जो गुरुजी थे, शर्मा गुरुजी, उनसे उन्होंने मार्गदर्शन लिया। मुझे आज भी याद आ रहा है कि 2018 में माननीय प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी को ये सृष्टिबंध मेलघाट की जो आदिवासी बहनों हैं, उन्होंने जो राखी बनाई वो माननीय प्रधानमंत्री जी को बनाई। एक काम बहुत हुआ उनका, खासकर कारीगरों में। और मेलघाट में जब थे तो उन्होंने बांस पर बहुत काम, बांस को इंजीनियरिंग मटेरियल करके उन्होंने एस्टैब्लिश किया। और आज हम बांस को लेकर जो भी नए नए कानून देख रहे हैं, वो सब देन स्वर्गीय सुनील जी देशपांडे जी की है। कम उम्र में बहुत काम करने वाले स्वर्गीय सुनील जी के कार्य को याद करें। आज वो हमारे बीच में नहीं है, लेकिन उनका कार्य अभी भी चालू है। उनके कार्य से हमें प्रेरणा मिले, यही उद्देश्य से ग्रामायण प्रतिष्ठान नागपुर ने आज की ये श्रद्धांजलि सभा का आयोजन किया है। ज्यादा प्रस्तावना में न जाते हुए शुरुआत में ग्रामायण संपूर्ण बाम्बू केंद्र की जो शुरू से उनके साथ में जुड़े हुए कार्यकर्ता है, विद्यार्थी परिषद के जीवन से और सुनील जी के साथ में संपूर्ण बाम्बू केंद्र लवादा उनकी स्थापना से लेकर सोबत साथ में है। ग्राम ज्ञानपीठाची स्थापना मुझे याद है मीराताई कड़बे जी का। ग्राम ज्ञानपीठ की शुरुआत मतलब उद्घाटन के वक्त परम पूज्य संघचालक माननीय मोहन जी जब वहां आए थे मेलघाट में, मैं भी वहां मौजूद था। उस वक्त पर्दे के पीछे के जो काम है, वो काम में जिन्होंने बहुत बड़ा योगदान दिया है, माननीय स्वर्गीय सुनील जी के कार्य में उनके पूरे प्रकल्प और शुरू से उनके साथ में जुड़ी हुई हमारी कार्यकर्ता है मीराताई कड़बे, संपूर्ण बाम्बू केंद्र। तो मैं उनसे अनुरोध करता हूं कि उनके मेलघाट प्रकल्प सुनील जी का संक्षिप्त में परिचय दे और वो अपनी श्रद्धांजलि अर्पण करे। सुश्री मीराताई कड़बे जी। मुझसे हिंदी में बात करेगी या मराठी में चलेगा? नाही, तुम्हाला जे सोयीचे असेल ते काही प्रॉब्लेम, मराठीच चालेल। इथं मॅक्सिमम मराठीच आहे। एक दोघं फक्त महेशजी शर्मा, विभा गुप्ता, फक्त दोघंच हिंदी आहे, बाकी तुम्हाला जे मिक्स चालेल। ले चले हम कार्य नौका को विजय की पार कर। येणाऱ्या प्रत्येक अडचणीला, संकटांना आव्हान समजून, हे आव्हान अर्धवट समजून जो समजत होता और वो ते पार करत होते असे सुनील जी आज हे आव्हान अर्धवट सोडून ज्या बांबूला ज्यांनी मातृत्व संस्कार केले, अर्थ सन्मान प्राप्त करून दिला,
त्यांनी सृष्टीबंध बांबूला आणि आपणा सर्वांना फुलकावणी देऊन मिळालेल्या पुण्या 57 वर्षाच्या आयुष्यात 100 वर्षांचं कार्य पूर्ण करून आपले गुरु माननीय रवींद्रजी शर्मा यांच्या इहलोकीच्या यात्रेला निघून गेले. हे स्वीकारताना आजही मन धजावत नाही. आज या सभेला संपूर्ण बांबू केंद्र त्यांचं काम आपण जाणतात, तरीही एक उगवता दृष्टीचे पांढरकवडे येथील वनवेणू प्रकल्प आणि कोलाम पाडावरील घरबांधणी 1996च्या जून महिन्यात सुनीलजींनी बास या जंगल संसाधनाच्या तपश्चर्येत 10 वर्ष आपल्या आयुष्यात देण्याचं ठरवत सोडून झाले होते. वेणू काळेंच्या सोबत प्रकल्प आधारित काम न करता संस्था निर्मित करून मग काम करावे असे ठरले आणि संपूर्ण बांबू केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या यवतमाळ नोंदणीचा कार्यक्रम पार पडला. त्या दरम्यान निरुपमा ज्या स्वतः MSW गोल्ड मेडलिस्ट होत्या, यांच्या सोबत विवाह होऊन दुर्गम आदिवासी बहुल भागात राहण्याचं ठरलं आणि देशपांडे नवदाम्पत्य धारणीजवळील एका शेतावर तात्पुरता मुक्काम सुरू केला. 1997च्या पावसाळ्यात लवादा या गावात गावकऱ्यांच्या अनुमतीने एक झोपडी बांधून संपूर्ण बांबू केंद्र या संस्थेचं कार्यालय, स्वतःचं निवास आणि विश्वकर्मा मंदिर उभं राहिलं. त्यानंतर विविध शासकीय स्तरांवरून बास प्रशिक्षण लागवड आधारित प्रकल्प त्यात प्रशिक्षक समन्वयक म्हणून सुनीलजींनी अत्यंत कणखरपणे भूमिका पार पाडली. दरवर्षी गावकऱ्यांच्या अनुमतीने ते पुढील कामाची रूपरेषा आखणी आणि दिशा ठरवत असत. हस्तशिल्प प्रशिक्षण, वस्तू निर्मित आणि विपणन, केवळ मेळघाटातील वनवास्यांना रोजगार उपलब्ध झाल्याशिवाय त्यांची असणारी समस्या सुटणार नाही, आयुष्याच्या प्रश्नाला उत्तरे मिळणार नाही आणि म्हणून वस्तूंची निर्मिती करून घ्यायची आणि त्याचं विपणन पण करायचं, असंही काम सुनीलजींनी सुरू केलं. बांबूची लागवड सुरू केली, सरकारी वाटप सुरू केलं, घर बांधणी सुरू केलं. आम्हा सगळ्यांना माहिती आहे, भूकंपामध्ये नेस्तनाबूत झालेल्या भुजमध्ये बांबूची किमान 750 घरं लवाद्यातील तरुणांनी तयार करून दिली. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथेही बांबूची घरं तयार झाली. नागपुरातील VNIT संस्थेतही इथल्या तरुणांना सरकारला दाखवावं या दृष्टीने बांबूचं मॉडेल तयार करून घेतलं. असं विविध काम घरबांधणी क्षेत्रात केलं. विविध सरकारी आणि खासगी विभागात बास लागवड संबंधी मार्गदर्शन केलं. खासगी सरकारी घरबांधणी प्रकल्प केले. मेळघाटच्या महिलांना स्नानघर निर्माण, बांधणी व शासन स्तरावर पाठपुरावा केला. सुनीलजींनी मेळघाटातल्या सगळ्या वनवास्यांना शासनाकडून सुद्धा सहकार्य मिळावं, ती लढवय्या वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, असं नेतृत्व सुद्धा मेळघाटातल्या तरुणांमध्ये निर्माण केलं. गाव समूहात कारागीर पंचायत स्थापन केली. सिपना नदी जी सागवानाच्या प्रांतातून जाते, त्या सिपना नदीच्या 6 भागांचा अभ्यास व्हावा म्हणून सिपना शोध यात्रा सुरू केली आणि ही सिपना शोध यात्रा साधारणतः ग्राम ज्ञानपीठच्या परिसरातील 6 संपदांचं अध्ययन करण्याकरता ही यात्रा 6 दिवस सतत चालत राहते. आई मातृत्वाला आव्हान धरून मातृशक्तीला सुद्धा मिळावं, त्यातनं रोजगार मिळावा म्हणून हस्तशिल्प प्रशिक्षण आणि विक्रीला हातभार लावला. आम्हा सगळ्यांना महाराष्ट्रात देशातल्या काही भागात आपल्या अथक प्रयत्नातून बांबू राखींचं सृष्टीबंध या नावाने प्रशिक्षण, निर्माण, प्रदर्शन आणि विक्री केली. पुणे, मुंबई येथील काही सामाजिक संस्था आणि काही मित्रमंडळी निर्मित त्यांच्या मार्फत संस्थेच्या कामाचं विस्तारीकरण केलं. ग्रामकोठा हरिसाल जवळ 8 एकर जमिनीवर सुनीलजींचं असणारं स्वप्न साकार व्हावं, केवळ कारागिरांना बांबू निर्मितीच्याच कामात नाही तर त्यांचं अद्ययावत असणारं ज्ञान आहे, त्यांची परंपरा आहे, त्यांचे संस्कार आहे, हे नित्य नियमाने सुरू राहावेत, त्यातनं त्यांचं जीवन पुन्हा पुनरुज्जीत व्हावं आणि म्हणून ग्राम ज्ञानपीठची उभारणी माननीय सुनीलजींनी केली. यामध्ये यज्ञ मंडप, भोजन कक्ष, 8 विविध कारीगार गटांच्या कार्यशाळा आणि निवास असं सुद्धा आहे. घुंगरू बाजार हा दरवर्षी त्या ठिकाणी भरला जातो. ज्या वेळेला या सगळ्या परिसरामध्ये असणाऱ्या वनवासी बांधवांचा फागुन महोत्सव, त्यांचा होळी हा महत्वपूर्ण सण असतो, असं हा सण सुद्धा साजरा करण्यात आला. असं विविधांगाने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण केवळ बांबूच्या
संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून सुनीलजींनी देशभर प्रवास केला. मला आठवतं एक दिवस सुनीलजी घरी आले आणि म्हणाले की ही मीरा कार्यकारिणी आहे, याच्यात मी तुला घेतलंय, याच्यावर सही कर आणि माझ्याबरोबर कामाला सुरुवात कर. असं कुठलंही औपचारिक नातं न ठेवता अनौपचारिकरित्या सुनीलजींनी सुरू केलेल्या संपूर्ण बांबू केंद्राच्या कामात सहभागी होण्याचं भाग्य मला लाभलं. सुनीलजींचं माझ्याशीच नव्हे माझ्या परिवाराशी असणारं नातं हे खूप दृढबंध असं आहे. मला वाटायचं की सुनीलजी फक्त आमच्या परिवाराच्या जवळचे आहेत, पण असं लक्षात येतं देशभरामध्ये अनेक IPS ऑफिसर्स पासून अनेक वेगवेगळ्या स्तरांमधनं असणाऱ्या लोकांपर्यंत सुनीलजी तेवढ्याच जवळचे आत्मीयतेचे होते. त्याचा संपूर्ण भर असायचा शिस्तप्रियता, कामाचं सातत्य आणि कामाचं सादरीकरण. एखादा व्यक्ती एखादं क्षेत्र उभं करतं आणि त्या क्षेत्रात तिथेच अडकून राहतं. सुनीलजींनी असं केलं नाही तर आपल्या कार्याचा विस्तार केला. रवींद्र शर्मांच्या प्रत्येक संस्कारांवर उतरण्याचा हुबेहूब प्रयत्न केला आणि सुनील सातत्याने ते करत होता. सुनील आमचा मित्र होता, सखा होता, बंधू होता आणि विद्यार्थी परिषदेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. त्या भावना एकसारख्या होत्या की प्रत्येकाकरता सुनील हा सारखा होता. आम्हाला सुनीलनी गुंतावणी दिली. त्याचं शेवटपर्यंत म्हणणं होतं मेळघाटातला वनवासी ज्या सुविधा प्राप्त करेल आरोग्याच्या त्या मी सुविधा प्राप्त करीन. पण आम्हाला अजूनही वाटतं सुनील त्या क्षणी तू आमचं ऐकलं असतं तर 57 वर्षाचं कार्य अपूर्ण न सोडता समाजाला राष्ट्राला तुझ्या कार्याची आवश्यकता होती ते कार्य तू चिरंतन करत राहिला असतात. संपूर्ण बांबू केंद्राच्या कामाचं थोडक्यात जेवढं मला विशद करता आलं त्या ठिकाणी मी विशद केलं. जहा दिव्यता ही जीवन है, जहा दिव्यता ही जीवन है, सागर का गांभीर्य जहा, जो कर्मों की फुलवारी है, जो कर्मों की फुलवारी है, नतमस्तक है विश्व वहा, नतमस्तक है विश्व वहा. संपूर्ण बांबू केंद्राची एक कार्यकारिणी सदस्य म्हणून या ठिकाणी मी माझे भावसुमन सुनीलला अर्पित करते. धन्यवाद. धन्यवाद मीराताई. माननीय स्वर्गीय सुनीलजी देशपांडे यांचं कार्य विद्यार्थी परिषद पासून सुरू झालं. आज एक विद्यार्थी परिषदच्या एक कार्यकर्त्या, ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉक्टर मनीषा कोठेकर यांनी काही अडचणीमुळे त्यांनी आपला व्हिडिओ पाठवलाय. तो व्हिडिओ मी भारतीय स्त्री शक्तीच्या अखिल भारतीय संघटन मंत्री आहेत त्या आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या पूर्व कार्यकर्त्या आहेत आणि काही वक्ते आपले जुळत आहेत. तर मी डॉक्टर मनीषा कोठेकर यांचा व्हिडिओ प्ले करायला इथली जी टेक्निकल टीम आहे त्यांना विनंती करतो. मनीषा कोठेकर. सुनील देशपांडे आपल्यात नाही ही कल्पना अजूनही खरं म्हणजे सहन होत नाही आणि त्याच्याबद्दल आता असं काहीतरी बोलणं हे फार विचित्र वाटतंय. मी नागपुरात आले तेव्हा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करण्यासाठी अमरावतीहून इथे आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांची इथल्या ओळख एकेकाची जशी झाली तशी सुनीलची ही महालातला एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून एक ओळख करण्यासाठी मी जेव्हा त्याच्या घरी पहिल्यांदा गेले तेव्हा एका भेटीतच एखाद्याला आपलंसं कसं करावं हे मी त्याच्याकडनं शिकले. त्याचं घर महाल संस्कृतीचा एक ज्याला म्हणू उदाहरण किंवा त्या नमुना होता. म्हणजे महालात जसं कुणाच्याही घरी केव्हाही जाऊ शकतो, काही अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही, सांगायची गरज नाही. जेवायच्या वेळेला गेलं की जेवायला मिळणार नक्की, नाश्त्याच्या वेळेला गेलं की नाश्त्याला मिळणार नक्की आणि नाही गेलात तुम्ही वेळेवर किंवा अवेळी गेलात तरी पण खाण्यापिण्याची नक्की तुमची चौकशी होणार आणि तुम्हाला पोटभरून आणि मनापासून खायला घालणार असे हे सगळे लोक महालातले आहेत. त्यातलंच एक घर सुनीलचं होतं आणि सुनीलही तसाच मोकळा ढाकळा स्वभावाचा, फार बोलण्याचा स्वभाव मला आठवत नाही त्याचा होता पण म्हणजे त्यावेळेला तरी त्याचं एक मिस्किल हसणं आठवतं आणि प्रत्येक गोष्टीकडे एक ज्याला आपण म्हणतो की निरीक्षण शक्ती त्याची खूप जबरदस्त होती आणि विचार करणं प्रत्येक गोष्टीचा.
तो जेव्हा विद्यार्थी परिषदेचं काम करत होता तेव्हा एक प्रमुख कार्यकर्ता होता महालातला. वक्तृत्व चांगलं होतं, अभ्यास असायचा विषयांचा, पण तरी सुद्धा त्याचा वक्ता म्हणून किंवा नेता म्हणून अशी ओळख विद्यार्थी परिषदेत त्या काळात पण नव्हती. त्या काळात एक कुशल संघटक, लोकांना आपलंसं करणारा, कार्यकर्त्यांना जोडून ठेवणारा असा सुनील सगळ्यांना माहिती होता. त्यामुळे चांगला संघटक अशी त्याची ओळख ही आपल्या विद्यार्थी परिषदेत त्यावेळेला पण होती. आणि त्यानंतर विद्यार्थी परिषदेतनं बाहेर पडल्यावर सुनीलनी त्याचं करिअर काय करावं असं जेव्हा त्यांनी ठरवलं आणि त्याचा मागोवा घेण्याचा त्यांनी जो विचार केला, त्यावेळेला लक्षात आलं की साधारण दिसणारा, साधारण शरीरयष्टीचा हा मुलगा किती मोठा विचार त्यांनी केला होता आणि किती कठीण असं काम त्यांनी हातात घेतलेलं होतं. त्याच्याकडे बघून खरं म्हणजे असं कधी वाटलं नाही की तो अशा पद्धतीचं काही काम करेल, अशा पद्धतीचा विचार करेल. कारण घरची परिस्थिती पण तशी साधारण होती, त्यामुळे त्यांनी करिअर करावं, नोकरी करावी, पैसे कमवावे ही घरच्यांची पण गरजही असेल, इच्छाही असेल खरं म्हणजे. पण ते सगळं सोडून म्हणजे कुठल्याही प्रकारच्या या गोष्टींच्या मर्यादा त्याच्या या कामामध्ये किंवा हे ध्येय ठरवताना त्यांनी येऊ दिल्या नाही, हे अगदी प्रकर्षाने जाणवलं त्यावेळेला. आणि हे सगळं करत असताना जे काम त्यांनी हातात घेतलं ते सुद्धा त्यांनी अत्यंत डोळसपणे, विचारपूर्वक, अध्ययनपूर्वक असं घेतलं, हे सुद्धा लक्षात येतं. जे आपण म्हणतो ना की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, हे अगदी मला सुनीलच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवतं की त्यांनी जे ठरवलं काम करायचं त्याचा आधी नीट अभ्यास केला, वेगवेगळ्या ठिकाणी गेला, महेशजींबरोबर काम केलं, म्हणजे लवाद्याला काम सुरू करण्याच्या पूर्वी कोल्हे दाम्पत्यांच्या बरोबर त्यांनी काम केलं, मेळघाटचा सगळा अभ्यास केला, मेळघाटमध्ये कोण कोण काम करत आहे, कशा पद्धतीची कामं चाललेली आहेत याचा त्यांनी अभ्यास केला, अनुभव घेतला त्या कामाचा. आणि हे सगळं केल्यानंतर मग त्यांनी या अनुभवातून जे त्याला शहाणपण आलं, जे त्याला कळलं की नक्की कशाची गरज आहे, कशा पद्धतीने काम उभं केलं पाहिजे, हे कळल्यानंतर अत्यंत विचारपूर्वक असं त्यांनी त्याचं स्वतःचं काम उभं केलं. आणि या सगळ्यामध्ये निरुपमाची त्याला अत्यंत उत्तम अशी साथ मिळालेली आहे. निरुपमा अत्यंत कुशाग्र बुद्धीची, TISS सारख्या संस्थेतनं मेरिट आलेली मुलगी, पण ती सुद्धा अशा पद्धतीने काम स्वीकारते, कुठलीही लठ्ठ पगाराची नोकरी न घेता, आणि सुनील बरोबर पूर्ण आयुष्य काढण्याचा निर्णय घेते, हे सुद्धा तिच्या बाबतीत पण फार कौतुक करण्याजोगं आहे. आणि त्या दोघांनी जे काम आज उभं केलंय मेळघाटमध्ये त्याच्यात त्यांची दूरदृष्टी दिसते. निरुपमाने एक ठाम, ज्याला एक खांब बसतो घराचा मध्यवर्ती, तसं तिने तिथे थांबावं आणि सुनीलनी सगळीकडे देशभर हिंडून सगळ्या गोष्टी समजून घ्याव्यात, रिसोर्सेस जमा करावेत आणि त्या ठिकाणी काम कसं उभं करता येईल याचा विचार करावा आणि प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करावं. अशा पद्धतीचं दोघांचं आपापसामध्ये एक जो काही अंडरस्टँडिंग होतं त्याप्रमाणे ते काम सुरू झालं. आणि सगळ्यात मला महत्वाचं वाटतं की आज जे मेळघाटात जी कामं चाललेली आहेत त्या सगळ्या कामांमध्ये सुनीलने जे काम उभं केलं ते अत्यंत वेगळं आहे. आज सुनीलचं कामाबद्दल उल्लेख करत असताना सुरुवातीला ते सुनील निरुपमा यांच्या नावाने ओळखलं जायचं काही काळ, पण आज ते संपूर्ण बांबू केंद्र या नावाने ओळखलं जातं किंवा ग्राम ज्ञानपीठ या नावाने ओळखलं जातं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. माझ्या नावाने ते काम ओळखलं जावं असा त्यांनी अट्टहास केला नाही, तशा पद्धतीने ते काम उभं केलं नाही. नाहीतर आज आपण बघतो की मेळघाटात किंवा इतर ठिकाणी सुद्धा जी कामं चालली आहेत ती त्या त्या व्यक्तींच्या नावानेच आजही ओळखल्या जातात. हे त्यांनी अजिबात होऊ दिले नाही. हे त्याचं मोठेपण आहे असं मला वाटतं आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि जे संघ परिवारात, विद्यार्थी परिषदेत तो जे शिकला, ज्या मुशीतून तो मोठा झाला, त्याचं हे कदाचित फलित असू शकतं की त्या पद्धतीने त्याची जडणघडण झाली आणि त्या पद्धतीने त्यांनी ते काम उभं केलं. आणि म्हणून आज जे आणि हे आत्ता त्यांनी जे उभं केलं ते जेव्हा सुरुवात त्यांनी केली तेव्हा त्या ठिकाणी अन्य ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या व्यक्ती होत्या त्यांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं स्वतंत्र काम आपण उभं करणं आणि हे उभं करत असताना कुठेही मी संघाचा आहे किंवा उजव्या विचारसरणीचा आहे ही ओळख न लपवता खुल्यापणाने जरी मला अडचणी आल्या तरी चालतील पण मी ही ओळख लपवणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी सुद्धा त्याला खरंच सलाम करायला पाहिजे.
अन्यथा अशा पद्धतीची कामं उभं करत असताना किती प्रकारच्या अडचणी येतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज संघाला चांगले दिवस आले आहेत, आपल्या सगळ्या विचाराच्या लोकांना चांगले दिवस आले असं एका दृष्टीने आपण म्हणू शकतो. त्यामुळे स्वीकारतात लोक आपल्याला. पण त्याने जेव्हा काम उभं केलं त्यावेळेला अशा पद्धतीच्या कामांमध्ये आपली माणसं पण कमी होती, विशेषतः या भागात. आणि त्यामुळे ते काम सुरू करताना त्याला निश्चितच अनंत अडचणी आलेल्या आहेत. हे सगळं त्यांनी डोळसपणे विचारपूर्वक हे जे केलं आणि त्याच्यामुळे आज सुनीलचं आणि निरुपमाचं काम हे त्यांच्या नावाशी निगडीत न राहता ते एक प्रोजेक्ट आणि त्या विचारांशी निगडीत राहिलं. दुसरं एक मला आणखीन महत्त्वाचं वाटतं की स्थानिक लोकांना त्याच्यात कसं सामावून घेता येईल, त्यांच्या कार्यकारिणीत असतील, त्यांच्या समितीवर असतील, स्थानिक लोकांना घेणं, त्यांना पुढे करणं, हे सुद्धा सुनील निरुपमाने अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हे काम त्यांनी ज्या निष्ठेने उभं केलं, ज्या विचारांनी दूरदृष्टी ठेवून उभं केलं, ते काम निश्चितच पुढे जाईल, भरभराटीस येईल. आणि मला असं वाटतं की आपण सगळे आज त्याच्याबरोबर आहोत. तो जरी आपल्याबरोबर नसला तरी आम्ही त्याच्याबरोबर आहोत, निश्चित निरुपमाबरोबर आहोत. आणि त्यामुळे मला वाटतं की आपण सगळेजण या प्रसंगी त्याला अशी एक ग्वाही देऊया की हे तू जे काय उभं केलं आहेस ना, आम्ही ते पुढे नेण्याचा आमच्या प्रेमीत निश्चित प्रयत्न. धन्यवाद मनीषाताई. आपण बरोबर बोललात. मी सध्या वर्ध्याला आहे आणि संघ परिवार आणि गांधी परिवार, सर्वोदय परिवार मधील जो दुवा होता तो सुनील होता. आज वर्धेमध्ये जे सर्वोदय परिवार आणि गांधी परिवार मधल्या ज्या संस्था आहेत, त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांमध्ये सुनील हा संघ परिवाराचा माहीत असून सुद्धा सुनील बद्दल खूप आदर आहे. आपण योग्य बोललात. माननीय सुनीलजी आंबेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे ते नागपूर पासून जेव्हा त्यांनी काम सुरू केलं, महानगर संघटन मंत्री पासून तर राष्ट्रीय संघटन मंत्री पर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला विश्वस्तरावर नेण्याचं मोठं काम माननीय सुनील आंबेकरांनी केलंय. आणि त्यांचं मला जे भावलं ते एक मोठं काम म्हणजे नेपाळमध्ये त्यांनी विद्यार्थी परिषदेची स्थापना केली आणि तिथे पूर्णवेळ कार्यकर्त्यांची फळी उभी केली. अशा देशभर नव्हे विश्वभर हजारो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असलेले सुनीलजी आंबेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय सुनील देशपांडे यांना श्रद्धांजलीपर पुष्प अर्पण करावे. खरं म्हणजे सुनील आमच्या सगळ्यांचा मित्र सुनील देशपांडे याला अशी श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असं कुठेही मनामध्ये पण नव्हतं. परंतु अचानक ही परिस्थिती आपल्यावर उद्भवली आहे. मी त्याच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सगळ्यांना, घरच्या सर्वांना या दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही परमेश्वराला प्रार्थना करतो. वैसे हम सब लोग जानते हैं कि बांबू संपूर्ण बांबू केंद्र के बारे में हम सब लोग जानते हैं. मुझे एक सौभाग्य रहा कि जब मैं विद्यार्थी करके अपनी 10वीं परीक्षा पास ही कर रहा था तो तभी से मुझे मौका मिला सुनील के साथ जुड़ने का. और सुनील के साथ मैं जब जुड़ा, सुनील मेरे से सीनियर था लगभग
2 साल, और 2-3 साल सीनियर था। और लगातार हम लोगों को बिल्कुल पहले दिन से ही मैं कहूँगा कि एक जैसे अपने से थोड़े सीनियर कार्यकर्ता से जो लगातार हम सीखते हैं, वो बहुत सारी बातें सीखने का मौका मिला। और मैं अगर जब आज उनके कार्य के बारे में जब सोच रहा हूँ और एक बार फिर से रिवर्स जब ये स्मृतियां जा रही है, तो बहुत सारी बातें ध्यान में आ रही कि उसके जिन गुणों का वर्णन अभी हो रहा था, उसके लक्षण तभी अनुभव में आ रहे थे। कभी कभी तब समझ में नहीं आती बातें, लेकिन आज लगता है कि हाँ, उस समय से ये बात थी। मतलब हम लोगों से सहज रूप से बात करना, आग्रह पूर्वक लेकर जाना, किसी से संपर्क करना है तो उसके लिए मेहनत करना, और लोगों कार्य करना है तो उसके लिए फिर अपना ईगो नहीं रखना है। किसी से भी बात करनी है, मिलना है, स्वयं होके जाना है। मुझे लगता है यही उसका मुख्य स्वभाव था, जिसके कारण ये कार्य वहां तक वो लेके जा सका। और इसलिए जो बात तय हो गई उसको निश्चित रूप से फॉलो करना। तो हम लोगों को कोई मौका नहीं होता था, जो बात तय हो गई उसको करना ही है। अगर कोई कार्यक्रम तय हो गया, बैठक तय होगी, कोई काम तय हो गया, तो करना ही है। और ये बात बहुत ही सहजता से, मुझे लगता है अपवाद रूप में कभी किसी बात पर गुस्सा करते हुए देखा होगा, 1-2 बार कभी कोई ऐसी बात हुई होगी। बाकी सामान्यतः बहुत ही समझकर ही काम समझाने का तरीका था। सुनील के घर में हम लोग मतलब रोज ही बैठते थे और चर्चाएं करते थे, तो कई विषयों की चर्चा होती थी। सुनील ने सोच समझकर एमएसडब्ल्यू का कोर्स ज्वाइन किया था। मतलब उस समय से उसके मन में था कि मुझे कुछ ऐसा काम करना है, समाज में कुछ काम करना है, इसलिए सामाजिक कार्य का ही एमएसडब्ल्यू का कोर्स ज्वाइन किया। उसके कॉलेज में भी हम लोग जाते थे, उसके साथ दूसरे एमएसडब्ल्यू कॉलेज में भी जाते थे, तब भी यही सारी चर्चाएं होती थी। और दूसरे संगठन कैसे काम करते हैं समझने का भी मौका मिला। एक प्रकल्प हम लोगों ने शुरू किया था नागपुर में ही, मध्य नागपुर में, और शनिवार रविवार में संस्कार केंद्र, एक सेवा बस्ती थी, वहां पर ये कार्य शुरू हुआ। और मुझे लगता है हम लोगों ने लगभग मतलब 85-86 से लगभग 90 तक, जब तक मैं था तब तक हम लोगों ने उस प्रकल्प में साथ में ही काम किया। हर शनि रवि वहां जाना, धीरे धीरे वो बस्ती में तो जितने घुल मिल कर सब लोगों से काम करने का तरीका था, तो मैं जब मेलघाट को सोचता हूँ कि वो मेलघाट के एक प्रतिरूप तो वहां खड़ा हो गया था उसी समय जब हम लोग करते थे। और वो सब मैंने अगर प्रत्यक्ष अनुभव उसी कारण लिया, उसी कारण से उस समय उनका नानाजी से संबंध आया, नानाजी देशमुख जी से। नानाजी और सुमतिताई सुकुरीकर जी, और फिर नानाजी हम उस प्रकल्प में आए, देखे, उस कार्यक्रम में आए 2 बार। हम कई बार सुनील के साथ नानाजी से मिलने भी जाते थे। जैसे उल्लेख हुआ, कई वर्धा हम लोग कई बार गए साथ में, कभी सब लोगों से मिलना, जैसे उल्लेख हो रहा था अभी, तो सभी गांधी विचार के लोग, सर्वोदय, जो भी सामाजिक क्षेत्र में काम करते हैं, उन सब लोगों से मिलना, उस बात को समझना। तो अभी मुझे लगता है कि उस समय सुनील स्वयं सीखने का प्रयास ही कर रहे थे, समझने का कि मुझे काम करना है तो क्या क्या सीखना पड़ेगा। और मैं समझता हूँ कि मैं जो काम लगातार किया हूँ, उस काम के लिए भी वो एक तरीके से मेरे लिए भी एक गुरु मंत्र जैसा ही हो रहा था। तो बहुत सारे ऐसे अनुभव हैं, कितनी सहजता से एक ऐसा कार्यकर्ता बनता है और जो बिल्कुल अपने विचार पर दृढ़ रहता है, समाज के प्रति एक बहुत ही गहरी संवेदना रखता है, और वो संवेदना को व्यक्त भी करता है, जीवन का संकल्प उसमें से बन जाता है। तो कभी कभी लगता है कि हमारे बीच में से ऐसा कार्यकर्ता निकल सकता है, निकला है, और उसने बहुत सारे लोगों के लिए एक प्रेरणा का, एक मैं कहूंगा कि एक मार्ग बना दिया है बहुत सारे लोगों के लिए। और इसलिए वो चित्रकूट में काम किया, हम लोग लगातार मिलते थे, बातें होती थी, वहाँ काम किया, फिर क्या अनुभव आया, फिर चित्रकूट में हुआ, फिर आगे कैसे करेंगे, कौन सा काम करना है। तो वेणुकाय जी के यहाँ हम लोग कितनी बार जाते थे, तो इतनी लंबी चर्चाएं, रविंद्र शर्मा जी गुरु जी ने जो बातें बताई, तो उन सब लोगों को, और इसीलिए उसका जो संपूर्ण शब्द है,
ये संपूर्ण केवल बाम्बू के लिए नहीं था, तो बाम्बू केंद्र नहीं है केवल, तो उसके निमित्त बाम्बू एक कल्चर है, मतलब उसके आधार पर एक इकोनॉमी है, कल्चर है, बहुत सारी चीजें हैं, मतलब परंपराएं हैं, पूरी जीवन की एक पद्धति है। इसलिए उसने वो नाम जो था वो बहुत ही विचार उसमें संपूर्ण का शब्द लाया था। मुझे लगता है कि आज जहाँ पर जो मेलघाट में जो काम खड़ा हुआ वो बिल्कुल, मतलब सुनील ने अपनी पद्धति से शुरू किया। अचानक कुछ तामझाम करने का उसका स्वभाव नहीं था, तो उसने पहले से ही कहा कि मैं पहले काम करूंगा, बाद में फिर उसका विस्तार होता चला जाएगा और पहले मैं सीखूंगा। इसलिए काम में शुरू में लोगों को लगा कि 4 साल हो गए, 5 साल हो गए, अभी कुछ नहीं दिख रहा है, लेकिन निश्चित रूप में उसमें बीज ने अपना एक स्वरूप ले लिया था। और इसलिए आज जिस तरह का हम एक संपूर्ण बाम्बू केंद्र का स्वरूप देखते हैं, उसका विस्तार, और जनजाति क्षेत्र में टेक्नोलॉजी आनी चाहिए, इसलिए आईआईटी के लोगों से संपर्क किया, शिरीष केदारे को वहाँ बुलाया और उसके इंस्ट्रूमेंट्स में कैसे सुधार कर सकते हैं, मतलब एक अलग कई तरीके से, मतलब एक नए तरीके से। फिर नया अभी कारीगर पंचायत का काम उन्होंने प्रारंभ किया। देश भर के कारीगर, उनको उनका जो हमारी देश के विकास में आर्थिक में महत्व है, उस पर उन्होंने कार्य प्रारंभ किया था। कई बार हम लोगों की उस विषय पर भी चर्चा होती थी। बहुत सारे नए लोगों को जोड़ने का प्रयास लगातार चल रहा था। तो मुझे लगता है कि बहुत सारा एक इतना नेक काम, इतना आवश्यक काम और समाज के साथ जुड़कर किया हुआ ये काम है कि जिसको हम, मुझे लगता है कि ये शायद हम लोगों को फिर से एक बार पुनर्विचार करके समझाने का ही सुनील का कुछ ये प्रयास है, लेकिन ये उपाय उन्होंने ठीक नहीं ढूंढा, वैसे भी हम समझ जाते हैं। तो मुझे लगता है कि आज मैं परसों ही निरुपमा जी से बात कर रहा था कि सारी ये घटना के बाद, तो उन्होंने उस समय भी मुझे कहा कि कार्य तो आगे जाएगा, आप कुछ समय के बाद आइए मेलघाट। तो मैं कहूँगा कि ये कार्य जो है ये सतत आगे जाएं, और हम सब लोगों की केवल शुभकामना नहीं, तो हम सब लोगों का उसमें निश्चित रूप से प्रत्यक्ष अप्रत्यक्ष एक योगदान, और ऐसे कार्य अपने आसपास भी कैसे हो सकते हैं, एक कार्यकर्ता अपने आसपास ऐसे कार्य कैसे खड़े कर सकता है, इस दृष्टि से भी हम सब लोगों को विचार करना चाहिए। और ऐसे हम लोग की ये निमित्त बने कि हमारी और अधिक गहरी सक्रियता का, कि हम लोग कोई सार्थक काम और अधिक कैसे कर सकते हैं, इसका संकल्प हो। मुझे लगता है कि सुनील के लिए वही श्रद्धांजलि होगी और हम सब लोगों के लिए एक नई सीख भी होगी। मैं पुनः एक बार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की तरफ से भी ने हमारे मित्र और एक वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता सुनील देशपांडे, संपूर्ण बाम्बू केंद्र के, उनके प्रति मैं अपनी विनम्र श्रद्धांजलि व्यक्त करता हूँ। ओम शांति। सुनीलजी नमस्कार. तुम्ही जी आठवण करून दिली ती मलाही आठवतंय. आम्ही जेव्हा नागपूरमध्ये नागपूरच्या आसपास सायकल यात्रा काढायचो आणि नागपूरमध्ये आल्यानंतर एक 88 ची गोष्ट आहे, संडे स्कूल हा कन्सेप्ट त्यांनी आम्हाला शिकवला. दर शनिवार रविवार तुम्ही म्हटलं ना, ते बरोबर आहे की रविवारी आम्ही जाऊन संडे स्कूलच्या कन्सेप्ट मधून आउट ऑफ सिलेबस ज्या गोष्टी शाळेतून शालेय शिक्षणातून मिळत नाही त्या गोष्टी देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. धन्यवाद. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आपण आलात. माननीय प्रफुल्लजी आकांत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के आप राष्ट्रीय संघटन मंत्री आहात, नागपूरचे आहेत. नागपूरच्या विद्यार्थी परिषदच्या कामातूनच आपण आपली सुरुवात झाली आहे आणि मुख्यत्वे करून जनजाती क्षेत्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदची जनजाती क्षेत्राची आपण राष्ट्रप्रमुख आहात. स्वर्गीय सुनीलजी चे पूर्ण कार्य जनजाती क्षेत्रामध्ये आहेत. जनजाती क्षेत्राला त्यांनी समृद्ध केलं आहे. जनजाती क्षेत्राचे राष्ट्रीय प्रमुख म्हणून आपल्याला विनंती आहे आपण आपली श्रद्धांजली व्यक्त करा. माननीय प्रफुल्लजी आकांत. आज ये श्रद्धांजलि कार्यक्रम के निमित्त हम
जो एकत्रित आए हैं, वैसे तो जब नागपुर से एक मैसेज आया कि सुनील जी इस दुनिया में नहीं रहे, तो विश्वास तो यानी बैठे ऐसी घटना ही नहीं थी। और इसलिए रात को ही फोन करके कैसे पूछा जाए, तो जो कार्यकर्ता के द्वारा मैसेज आया था तो मैंने तत्काल फोन किया कि ये कैसे हो गया। तो जो चल रहा था, कोविड हुआ है, मेलघाट से नागपुर हॉस्पिटल में ट्रांसफर किया है, यहाँ तक तो ठीक था। और ये कभी इस तरह की घटना हो सकती है ऐसा सोच में भी नहीं था। पर जो सबको प्यारा होता है वो ईश्वर को भी अच्छे लगते हैं, और इसलिए घटना हो गई। सुनील जी का वैसे मेरा संपर्क विद्यार्थी परिषद के काम में मैं जब जुड़ा तो सुनील जी विद्यार्थी परिषद के कार्य से अन्य कार्य में लग गए थे। मैं संगमचाल कार्यालय में एक दिन ऐसी ही शाम के समय खड़ा था, तो एक कुर्ता पैजामा पहने व्यक्ति, जब ऐसे ही दुबले पतले व्यक्ति सामने आए तो स्वाभाविक रूप से परिचय हुआ। परिचय और वो जो सुनील जी ने अभी बताया कि कैसे एकदम मन को एकदम भा जाते थे, तो धीरे धीरे हंसते हंसते बातचीत करते करते उन्होंने एकदम मन के अंदर एक स्थान प्राप्त कर लिया और सहजता से बातचीत होते रही। बाद में तो संपर्क भी रहा। विद्यार्थी परिषद के नाते हम मेलघाट में, मैं जब प्रांत संगठन मंत्री था, सुनील जी क्षेत्रीय संगठन मंत्री थे, तो ऐसे ही साल में एक बार ऐसे किसी सामाजिक प्रकल्प पे जाना और वहाँ उसको देखना, अनुभव करना, समझना कैसे कार्य करते हैं, कैसे और क्यों काम करना है, कैसे समाज के लिए काम करना है। तो सुनील जी के साथ ही हम सभी मध्य पश्चिम क्षेत्र के प्रांत संगठन मंत्री मेलघाट में प्रकल्प पर गए थे। तो तब लवादा का वो प्रकल्प पहली बार देखने का मौका मिला था। और ये कितना बड़ा काम, एक बांबू के माध्यम से जनजाति क्षेत्र में रोजगार की उपलब्धता, ये एक विषय हो सकता है, पर एक आत्मीय भाव के साथ कनेक्ट होना, जुड़ना, एक बहुत महत्वपूर्ण बात सुनील जी ने की थी। मैं फिर जनजाति कार्य का दायित्व मेरे पास आया, तो उसके बाद तो कई बार बातचीत होते रही। मैं भी प्रकल्प में भी एक 2-4 बार प्रकल्प में भी जाने का मौका हुआ। विद्यार्थी परिषद का चल शिविर, हमने संवेदना चल शिविर करने के बारे में जब सोचा, तब भी मेरी सुनील जी से चर्चा हुई थी कि ये कार्यकर्ताओं को, अपने शहर में रहने वाले कार्यकर्ता जो है, उनको जनजाति क्षेत्र की संस्कृति, वहाँ की परंपरा, वहाँ के समाज के बारे में दर्शन होना बहुत महत्वपूर्ण है। तो सुनील जी ने एक बात बहुत अच्छी कही थी, कई बार लोगों को लगता है कि हम जनजाति क्षेत्र में जनजाति समाज को मूल धारा में लाने के लिए काम करना है। तो मुझे ऐसे लगता है कि सही में मूल धारा क्या है, ये समझने के लिए जनजाति क्षेत्र में जाकर समाज को, वहाँ के परंपराओं को देखना, ये बहुत महत्वपूर्ण है। धीरे धीरे काम करते हुए ये बात समझ में आई कि सही में मूल धारा जो है, यानी वो जो सोच है कैसे जीवन जीना, ये हम जनजाति क्षेत्र में अनुभव कर सकते हैं, देख सकते हैं। और वो प्रत्यक्ष सुनील जी ने अपने जीवन में उस कार्य को, वन लाइफ वन मिशन जो हम कहते हैं, एक जीवन पूरा एक ही ध्येय के लिए, एक ही लक्ष्य के लिए जीवन भी पूरा जीवन लगा दिया, एक बहुत बड़ा उदाहरण है। और ये शिक्षा में कैसा आ सकता है, अलग अलग प्रयोग करते रहे तो प्रत्यक्ष कॉलेज की, महाविद्यालयीन शिक्षा में बम्बू टेक्नोलॉजी ये कैसे आ सकती है, ये कार्य को प्रतिष्ठा कैसे मिल सकती है, तो उस दृष्टि से भी वो प्रयास करते रहे। मैं अभी क्षेत्रीय संगठन मंत्री था, ऐसी उनसे बातचीत चल रही थी, वो कहने लगे कि अरे मध्य प्रदेश में तो आप लोगों का विश्वविद्यालयों में अच्छा संपर्क है, प्रभाव है, कुछ आप कर भी सकते हो।
तो ऐसे लगता है कि मध्य प्रदेश में कोई विश्वविद्यालय में ये सर्टिफिकेट कोर्स चालू हो सकता है क्या। तो मैं भी फिर जबलपुर में रानी दुर्गावती विश्वविद्यालय के कुलपति महोदय से चर्चा किया कि ऐसा हमारा ये जनजाति क्षेत्र का विश्वविद्यालय है, रानी दुर्गावती इसका नाम है, और इसलिए जनजाति छात्रों के दृष्टि से बहुत ही महत्वपूर्ण ऐसा ये बम्बू टेक्नोलॉजी का कुछ सर्टिफिकेट कोर्स हम प्रारंभ कर सकते हैं क्या। तो कुलपति महोदय को भी बहुत अच्छा लगा, क्योंकि वो भी नानाजी देशमुख जी के साथ वहाँ चित्रकूट वही विश्वविद्यालय में कार्य करते रहे हैं, तो वो बहुत प्रभावित हुए। मैंने तत्काल उनके सामने ही सुनील जी को फोन लगाया कि ऐसे हम कर सकते हैं। फिर एक सिलेबस कमेटी बनाई जिसका सुनील जी को ही प्रमुख बनाया गया, और फिर सुनील जी ने एक सर्टिफिकेट कोर्स का सिलेबस बनाया। और आज इस प्रसंग में यानी सुनील जी ने जो ये किया था, अभी ये लॉकडाउन के पहले ही यानी पिछले साल ही जबलपुर के रानी दुर्गावती विश्वविद्यालय में बम्बू टेक्नोलॉजी का सर्टिफिकेट कोर्स लॉन्च हुआ, जिसमें सुनील जी मुख्य अतिथि के नाते थे। मैं भी उस कार्यक्रम में उपस्थित था, और धीरे धीरे हमारी बात ही चल रही थी कि डिप्लोमा कोर्स रानी दुर्गावती में विश्वविद्यालय में चालू हो सकता है। तो एक बहुत अच्छी सोच के साथ डिप्लोमा कोर्स का भी सिलेबस उन्होंने विश्वविद्यालय के कुलपति कपिल देव जी के पास पहुंचा दिया। यानी उन्होंने आगे बढ़ गए, आगे सोच गए, और मुझे कहने लगे कि इसको डिग्री तक लेके जाना है। तो मुझे ऐसे लगता है एक बहुत बड़ा मिशन ये विद्यार्थी परिषद को भी सुनील जी ने दिया है। ये कार्य जितना होगा वो जनजाति क्षेत्र में एक प्रकार से बहुत गति देने वाला होगा। और मुझे ऐसे लगता है कि ये देश भर के कारागिर जो है, जो कुशलता है ऐसे समाज के पास है। सही में बहुत बार ऐसे होता है कि कुशलता तो बहुत है, पर वो कुशलता को जिस श्रद्धा के साथ देखना, उस श्रद्धा के साथ अनुभव करना और वो कुशलता को स्वीकार करना, ये बहुत नहीं होने के कारण वो कुशलताएं विलुप्त होते जा रही है। यानी आयुर्वेद का ज्ञान मैं देखता हूँ जनजाति क्षेत्र में, आयुर्वेद का ज्ञान इतना भंडार पड़ा है, जो ज्ञान वहाँ है, पर उसके तरफ देखने की दृष्टि ये हीन दृष्टि होने के कारण वो सम्मान के भाव से कनेक्ट नहीं हो पा रहे। तो सुनील जी ने एक प्रकार से ये सभी कारागिर जो है, सभी प्रकार के कारागिर, केवल बांबू के कारागिर ये एक तो मिशन था उनका, वन लाइन वन मिशन, पर ऐसे सभी कारागिर, फिर मिट्टी का बर्तन बनाने वाले कारागिर हो गए, या लोहे का वस्तु बनाने वाले कारागिर हो गए, या बांस से अलग अलग चीजें बनाने वाले कारागिर हो गए, ऐसे देश भर के कारागिरों को एकत्रित करते हुए एक सम्मान का भाव जागृत हो। और ये जो ट्रेडिशनल नॉलेज जो है, ये हमारा जो ट्रेडिशनल नॉलेज जो है, एक जो ज्ञान का भंडार जो है, ये एक प्रकार से हमारा एक बहुत बड़ा ये है, उपलब्धि है, उसको पुनः स्थापित करना। ये पिछड़े के तौर पर जो देखा जाता है, ये पिछड़े के तौर पर नहीं, तो एक सम्मान का स्थान उपलब्ध होना चाहिए। उस दृष्टि से जो प्रयास सुनील जी ने किया, मुझे लगता है कि ये मिशन, क्योंकि ये एक व्यक्ति केंद्रित तो कार्य सुनील जी ने खड़ा ही नहीं किया, और वो व्यक्ति केंद्रित कार्य खड़ा करना भी नहीं चाहते थे, और इसलिए उन्होंने अपने साथ साथ कई लोगों को, कई लोग ये कार्य में जुड़े, और इसलिए कारागिर पंचायत जैसा एक संगठन खड़ा करते हुए उसको आगे बढ़ाने का काम उन्होंने सोचा कि देश भर में ये खड़ा हो जाए। मुझे लगता है कि ये बहुत अच्छा यह है जो मिशन सुनील जी ने, जो सपना वो सुनील जी ने देखा था। मुझे लगता है कि सुनील जी ने खुले आंखों से वो सपना देखा था, और जो खुले आंखों से सपना देखते वो सपना जरूर साकार होता है। और कोई माध्यम हो सकता है, क्योंकि सुनील जी ने कभी ये सोचा ही नहीं था कि मैं ही ये करूं। उन्होंने तो सोचा था कि समाज, ये सब मिलकर ये होना चाहिए, और इसलिए एक समूह की शक्ति को खड़ा करने का, जागरूक करने का जो संकल्प सुनील जी ने सोचा था, मुझे लगता है हम सब मिलकर आज के समय में, आज के दिन जब हम श्रद्धांजलि के लिए एकत्रित आए हैं, ये दिन वैसे कभी नहीं आना चाहिए, ये बात उतनी ही सत्य है, पर ईश्वर ने और कुछ और ही सोचा होगा, ऐसा हम मानते हुए उन्होंने जो सपना देखा था, वो सपना साकार करने की दृष्टि से उन्होंने जो पथ हम सबको दिखाया है,
उसी मार्ग पर हम आगे बढ़ेंगे। और मुझे ऐसे लगता है कि ये जनजाति क्षेत्र के माध्यम से एक राष्ट्र उत्थान का प्रकल्प ये प्रारंभ हो गया है। निरुपमा जी इस कार्य में सुनील जी के साथ विवाह के साथ ही सुनील जी के साथ वो जुड़ गई, और जिस आनंद के साथ निरुपमा जी ने भी ये पूरा मिशन को स्वीकार किया है, मुझे ऐसे लगता है कि ऐसे समय में निरुपमा जी के साथ सुनील जी नहीं है, पर सुनील जी ने जो सपना, जो एक विश्वास सबको दिलाया है, तो हम सब लोग मिलकर सुनील जी के सपने को साकार करेंगे। और निरुपमा जी ने तो ये एक संकल्प विवाह के समय ही लिया है, और इसलिए वो तो विषय आगे बढ़ेगा ही। इसलिए पूर्ण विश्वास के साथ सुनील जी को अखिल भारतीय विद्यार्थी परिषद की ओर से श्रद्धांजलि अर्पित करता हूं, और ईश्वर इस पुण्यात्मा को अपने चरणों में स्थान प्रदान करे। इतना ही शब्द कहते हुए अपने वाणी को विराम देता हूं। धन्यवाद प्रफुल्ल जी, आपने सही फरमाया। माननीय स्वर्गीय सुनील जी ने ये जो कारीगरी गांव तक सीमित थी उसको टेक्नोलॉजी का आधार देकर विश्वविद्यालय के इवन आईआईटी तक पहुंचाया। ये बहुत बड़ा काम सुनील जी के माध्यम से हुआ है। ऐसे ही राष्ट्रीय कारीगर पंचायत में जो मैं भी उसका साक्षीदार हूं, यहाँ वर्धा में मगन संग्रहालय के देवेंद्र भाई थे, देवेंद्र भाई गुप्ता, उनके मार्गदर्शन में, और तब अटल जी के सरकार में जो खादी कमीशन म्हणजे खादी विलेज इंडस्ट्री कमीशन के चेयरमैन महेश जी शर्मा शायद संस्थापक अध्यक्ष थे, और सुनील जी उसके राष्ट्रीय संगठन मंत्री। तो उनके साथ में बहुत बड़ा काम हुआ। उसी वक्त वर्धा से सुश्री विभा गुप्ता राष्ट्रीय कारीगर पंचायत में सुनील जी के साथ में उन्होंने काम किया है। वर्धा में महात्मा गांधी जी के तत्वों पर आधारित कार्य आज भी अगर आपको देखना है तो मगन संग्रहालय को आप विजिट कर सकते हैं, वहां आपको देखने को मिलेगा। कारीगरों का एक बहुत बड़ा आश्रय स्थान, कारीगरों में जो भी रिसर्च और बड़े बड़े ये होते हैं वो मगन संग्रहालय में हो रहे हैं। उसकी प्रमुख विभा जी है। और मुझे यहाँ मैं निवेदन इसलिए करना चाहता हूँ, और विभा जी को थोड़ा जल्दी फ्री इसलिए करना है कि वो कोरोना की पेशेंट होते हुए भी सिर्फ सुनील जी के प्यार के कारण वो आज हमारे साथ जुड़ी है। मैं सुश्री विभा गुप्ता जी से अनुरोध करता हूं कि वो अपनी श्रद्धांजलि अर्पण करें। मैं अंदर से बहुत ज्यादा दुखी हूं, इसलिए मैंने कुछ लिख लिया है और मैं पढ़कर सुनाऊंगी। सुनील देशपांडे से मेरी जो पहचान है, संबंध है, वो 35 वर्ष पुराना है। और संबंध जितना पुराना होता है उतना गहरा दुख होता है। मुझे अथाह दुख है सुनील के जाने का। हम उसे वेणुपुत्र कहते हैं। वो सुनील का जीवन भी एक बांसमय जीवन था। सूखी बंजर जमीन पर उगने वाला बांस कभी अकेला नहीं उगता। वे अपने साथ अपने बराबरी का बड़ा परिवार बनाता है, इसमें छोटा बड़ा कोई नहीं होता। वो अकेला नहीं, एक सामूहिक परिवार के साथ पनपता है। सुनील भी ऐसा सन्यासी गृहस्थ था। बहुत कम आवश्यकताएं, पर बांस जीता है बांस के समूह के साथ। उसे केवल चाहिए सादगी और सिद्धांत की खाद और त्याग और स्नेह का पानी। सुदृढ़ सुंदर सीना ताने ये निडर बांस खड़े रहते हैं, डटे रहते हैं, परंतु जब दूसरों का सहारा और सुरक्षा देने की बात आती है तब ये झुकने और मुड़ने को तैयार हो जाते हैं।
पर आप जानते हैं कि खूबसूरत स्वाभिमानी बांस 65 साल के अपने कर्तव्यनिष्ठ जीवन के बाद एक बार ही फूलता है और असंख्य बीज देता है और समाप्त हो जाता है, मिट जाता है। पर अकेला नहीं, विश्व में वैसे बांस जहां भी हों वो एक साथ समाप्त हो जाते हैं एक दूसरे के श्रद्धांजलि में, और फिर दुगनी संख्या में फिर से नई ताजगी और जोश के साथ पैदा होते हैं और फैलते हैं। इसलिए वेणुपुत्र मरते नहीं हैं। सुनील नाटककार और कलाकार था जो अपनी स्क्रिप्ट खुद ही लिखता था और मंचन भी खुद ही करता था। किसी पारंपरिक कलाकार की तरह उसे न माइक, न लाइट, न स्टेज की जरूरत पड़ती थी। बुलंद आवाज, सदे हुए मुद्दे, शब्दों की श्रृंखला और दिल दहलाने वाली प्रखर शैली। अपने खूंटे से वह टिका रहता था और हम सबको हिला देता था। फर्क इतना था कि वो जो बोलता था वही करता था। निष्ठा, साधना और कर्म की दूरियां सुनील ने खत्म कर दी थी। सब एक सा हो गया था। निष्ठा और साधना और कर्म मिलकर सुनील बन गया था। इसलिए तो छोटी सी बांस की राखी उसने कारीगरों की कलात्मकता और कौशल्य को समृद्ध लोगों तक पहुंचाया और समृद्ध लोगों से सम्मान और आर्थिक आधार सैकड़ों आदिवासी परिवारों तक पहुंचाया। समृद्धि को सामान्य से जोड़ना, ये सुनील की शैली थी। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का यह विद्यार्थी हमेशा एक जिज्ञासु, कर्मठ विद्यार्थी रहा। वीनू काले से विज्ञान और तकनीकी सीखी और रविंद्र शर्मा गुरुजी से शास्त्र और संस्कृति को गहराई से समझा और अपने अनुभवों के मिश्रण में मिलाकर उसे जमीन पर उतारा। साफ माथे और दिल वाला यह विद्यार्थी बहुत अनूठे काम कर गया। विभिन्न कारीगरों की भाषा, भजन, भोजन, भवन, भूषण को संजोने और विकसित करने के लिए उसने ग्राम ज्ञान पीठ बनाए। आदिवासियों की पारंपरिक सभ्यता और संस्कृति का वृक्ष पुनर्जीवित करने के लिए घुंघरू मेला सजाया। सीपान नदी के किनारे बसे गांव की संपदा समझने युवाओं को शोध यात्राओं के साथ जोड़ा, उन्हें आरंभ किया और ये श्रृंखला अभी भी चल रही है। सिद्धांत से संकल्प तक पूरी यात्रा करने वाला, संपूर्णता में विश्वास रखने वाला सुनील ने बांबू केंद्र नहीं बनाया, संपूर्ण बांबू केंद्र बनाया। इसकी स्थापना की जहां छोटे से छोटे बांस का पौधा अपनी यात्रा से पके बांस से जलकर कोयला और तेल में जाकर समाप्त होता है। ऐसी संपूर्णता। सन्यासी वृत्ति वाला पारिवारिक गृहस्थ सुनील निरुपमा के बगैर अधूरा था। निरुपमा और सुनील ने मिलकर एक वृहद परिवार बनाया, एक अटूट संबंध वाला, गहरा प्यार करने वाला परिवार। इसमें आई बाबा शामिल थे। वो न होते तो सुनील की रीढ़ की हड्डी न होती। समाज में जो चल रहा है उसकी विरुद्ध दिशा में चलकर दुनिया को विश्व से सामान्य की ओर लौटाना आत्मविश्वास के बगैर बहुत मुश्किल है, संभव ही नहीं है। उस आत्मविश्वास जिस पर सुनील खड़ा था, उसके लिए आभार और शत शत प्रणाम। मैं सुनील को कभी भूल नहीं पाऊंगी और हमेशा मेरी यादों में एक कारीगरों को समर्पित कलाकार, सन्यासी मुझे हमेशा याद रहेगा। धन्यवाद।
विभा जी धन्यवाद। आपकी तबीयत, अभी आधा घंटा पहले मैंने फोन किया था तो आपकी तबीयत खराब होने के बावजूद भी आप हमारे सुनील जी के प्यार के कारण आए हैं, धन्यवाद। आपने सही कहा कि उन्होंने टेक्नोलॉजी को, इसीलिए शायद गोंडवाना विद्यापीठ जो है उन्होंने उसको अभी डिलीट, देवाजी तोहफा के साथ में उनको भी डिलीट पदवी प्रदान की है जी। धन्यवाद विभा जी। सुनील जीचे बालपणचे मित्र आपल्यासोबत आहेत, ॲडव्होकेट मदन सेनाडजी। तसे ते विद्यार्थी परिषदचे पूर्व कार्यकर्ता आहेत, परंतु बालपणापासून त्यांनी स्वर्गीय सुनीलजी सोबत काम केलेलं आहे। विद्यार्थी विद्यापीठ संघाचे महासचिव म्हणून ते निर्वाचित होऊन छात्रनेता म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली आहे। नागपूर विदर्भात ते उत्तम वक्ते म्हणून परिचित आहेत, सर्वांना परिचित आहेत। ॲडव्होकेट मदन सेनाड गेली 30 वर्ष वकिली व्यवसायात आहेत। विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात 20 वर्षे मानद व्याख्याता म्हणून त्यांनी सेवा दिली आहे। सन 2008 पासून आपण 2008 साली जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून आपण निर्वाचित झाले होते आणि गेल्या 13 वर्षापासून महाराष्ट्र शासनाचे सरकारी वकील म्हणून आपण कार्यरत आहात। बाल सवंगडी आणि मैत्र जीवांचे हा जो ग्रुप आहे नागपूरमधील पूर्व कार्यकर्त्यांचा, या ग्रुपच्या वतीने मी ॲडव्होकेट मदन सेनाड यांना विनंती करतो की त्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण करावी। आजच्या या सभेला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर वक्ते, सर्व सहभागी मित्रपरिवार, सुनीलचे सर्व जीवश्च कंठस्थ मित्र आणि बंधू भगिनींनो, खरं म्हणजे ग्रामायण तर्फे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम होतो आहे सुनीलच्या, हा एक योगायोग मी मानतो। कारण की ग्रामायणची जी ऍक्टिव्हिटी आहे, ग्रामायण आज जे काम करत आहे म्हणजे शहरापासून दूर शेतकरी, शेती, शेतमजूर यांच्या हिताचा कार्यक्रम, एका अर्थाने सुनीलचाच थोडासा दुरान्वयाने संबंध जोडता येईल असा हा ग्रामायणचा अनिलजींच्या नेतृत्वात आणि त्यांच्या यांनी अतिशय उत्तम अल्पावधीतच हा कार्यक्रम उत्तम सुरू आहे। त्या ग्रामायणच्या प्रतिष्ठानच्या श्रद्धांजली सभेमध्ये आणि आमचा जो ग्रुप आहे सर्व पूर्वकालिक कार्यकर्त्यांचा, त्याच्यातले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे आहेत, समकालीन कार्यकर्ते आहेत, काही नंतरचे आहेत, ते सगळे आम्ही आमचा हितगुज करत असतो। आणि ही एकदम त्या दिवशी धक्कादायक बातमी आली, आम्ही अजून त्यातनं बाहेर आलेलो नाहीये। माझ्यावर जबाबदारी दिली की आपल्या या पूर्वकालिक कार्यकर्त्यांच्या वतीने मी बोलावं। मी अगदी शाळकरी चड्डीत घालून आम्ही जेव्हा होतो तेव्हापासून मी सुनीलला पाहिलेला आहे, कारण सुनील आणि मी आम्ही एकाच मोहल्ल्यात राहायचो, झेंडा चौकाच्या एकाच गल्लीत आमचा निवास होता। त्यामुळे शालेय जीवनात जी काही बुद्धी असते माणसाची, त्याच्यानुरूप आम्ही एकमेकांना जे काही समजलो ते समजलो। पुढे आम्ही महाविद्यालयात आलो, परिषदेच्या कामात आलो। खरं मैत्र जे झालं आणि खरं जे एकमेकांची जी जवळीक आली आणि मित्रत्व जे झालं ते परिषदेच्या कामातून झालं। आता सर्वच वर्तमानपत्रांमध्ये येऊन राहिलं, त्याला वेणुपुत्र म्हणून त्याचा गौरव होतात आणि तो सगळा आठवणींचा पट आता डोळ्यासमोरून जेव्हा जातो त्यावेळेला असं जाणवतं, आता या मैडम ज्या बोलल्या कि जितनी पुरानी होती है दोस्ती उतना ही उसका एहसास ज्यादा होता है। खरं म्हणजे आम्ही परिषदेच्या कामामध्ये, एक तर परिषदेच्या कामात असताना सुनील तो जो काही होता, सुनील म्हणून जो काही होता, मी तुम्हाला सांगतो माझा त्याच्याबद्दलचा जो काही अभ्यास आहे, त्याच्याबद्दलचं माझं जे काही मत आहे, तो
अतिशय मनीषाताई म्हणाली तशी तो मितभाषी होता, खूप असं बोलणं नव्हतं, पण कलावंत होता तो. त्याचा तो उल्लेख कोणी करणार नाही. त्याचा उल्लेख आता आला की तो त्याला अभिनयाची जाण होती, तो उत्तम अभिनय करत होता, स्वतःची स्क्रिप्ट स्वतः लिहित होता. त्याच्या पुढे जाऊन त्याचा एक गुण असा होता की सुनील हा उत्तम मराठी कविता करत असे. म्हणजे सुनील हा भावनिकही तेवढाच होता आणि सुनील हा विनोदीही तेवढाच होता. खरं म्हणजे आज सगळा हा पट आठवणीचा उलगडत असताना एखादा माणूस शतायुषी होऊनही जे कार्य करू शकणार नाही ते कार्य एक 50-55 वर्षामध्ये सुनीलनी करून तो आज चटका लावून आपल्या सगळ्यांना निघून गेला. हे जे त्याचं जाणं आहे आणि हे ते त्याचं कार्य आहे. मुख्य म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या कार्याचा जो आत्मा आहे, माझं असं मत आहे की त्याच्यात तो स्वभावात होता. सुनीलचा जो स्वभाव होता, आता त्यावेळेला आम्ही छात्रसंघ, निरनिराळे व्याख्यानं, चळवळी, आंदोलन याच्यामध्ये असताना त्या सगळ्या याच्यात कार्यकर्ता, संघटक म्हणून तो राहत असे, पण त्याचा ओढा हा सेवा कार्याकडे होता. म्हणजे मला अजूनही आठवतं की कुठलीही सेवा वस्तीतलं कार्य असेल, अगदी झोपडपट्टीमध्ये एखादा रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल, त्याच्यात असा उत्साह संचारून जायचा आणि तो असा जोमाने कामाला लागायचा. त्याच्यामध्ये माणसं जोडण्याची शक्ती अफाट होती आणि त्याचा तो स्वभाव होता. आणि ते अगदी त्या वेळपासून नानाजी जोशी, श्रद्धेय नानाजी जोशींचा पगडा सुनीलवर होता. म्हणजे मला अगदी असं आठवतं की त्यांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला देखील नानाजींना विनंती करून आणलं होतं मध्य विभागाच्या. आणि नानाजींच्या व्यक्तिमत्वाचा आणि नानाजींच्या कार्याचा त्याच्यावर मोठा प्रभाव होता. आणि मला असं वाटतं की त्यांनी नानाजीच्या कार्याचाच वस्ता पुढे चालवला. म्हणजे तो महेशजींच्या पहिले बिहारमध्ये गेला, महेशजी शर्मांकडे, तिथे त्यांनी काम केलं, नंतर चित्रकूटला आला. सुनीलचं वैशिष्ट्य एक अजून असं मी सांगतो की सुनीलला अतिशय सूक्ष्म निरीक्षण होतं. कलावंत मुळातच सूक्ष्म निरीक्षण करतो, त्याचं अवलोकन अतिशय बारकाईचं असतं. सुनीलमध्ये तो गुण होता. आणि मनीषाताई मगा जसं म्हणाली की त्यांनी ते बारकावे सगळे तिथे समजून घेतले. कोणतंही काम करायचं तर त्या कार्यासाठी आपण कटिबद्ध झालो पाहिजे, हा एक त्याच्या स्वभावातला स्थिर भाव होता की आपण कोणतंही काम करायचं. म्हणजे इव्हन तो तिथे लवाद्याला गेला तर तो पहिले मेळघाटात जायचं तर तिथे आपण राहू शकू की नाही, आपण तिथल्या परिस्थितीशी एकरूप होऊ शकू की नाही, आपल्याला जमेल की नाही, म्हणून तो पहिले फक्त तिथे निवासी म्हणून गेला. म्हणजे हे जे स्वतःच व्यावहारिक म्हणजे आपलं स्वतःचा अंदाज घेणं ज्याला म्हणतात आणि त्यानंतर मग स्वतःला झोकून देणं, हा त्याच्यातला मूळ भाग मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा आहे. अगदी 3-4 वर्षापूर्वी कालांतराने मी वकिलीकडे वळलो. काम झाल्यानंतर तो त्याच्या कार्याने गेला, भेटी कमी झाल्या, पण त्याच्यातला जो एक मनुष्य होता, मित्र होता, एक कार्यकर्ता होता, तो मुळात अतिशय सरळ मार्गी आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी करण्याचा ध्यास विद्यार्थी जीवनापासून होता. 3-4 वर्षापूर्वी म्हणजे इतका तो त्याला औपचारिकता अजिबात नव्हती. सुनीलचं वैशिष्ट्य म्हणून सांगून राहिलो. म्हणजे मी पाहिलेला सुनील, माझा मित्र सुनील, एक कार्यकर्ता सुनील, मी जो काही पाहिला त्याच्या कार्याबद्दलची भरपूर त्यांच्या मीराताईंपासून सगळ्यांनी त्याची पदर उलगडले की त्यांनी काय काय कार्य केलं ते मी त्याचं हे होईल त्याचा
पुन्हा पुन्हा ते व्यक्त केल्यासारखं होईल. पण 3-4 वर्षापूर्वी एका व्याख्यानाला मी वर्धेला गेलो, तर मला अनायसे रस्त्यात सुनील भेटला. तर मी त्याला आवाज दिला, तू इकडे कुठे म्हटलं. तर त्यांनी सांगितलं की इथे मी माझे प्रदर्शन इथे नेहमी लागतं, जसं चंद्रकांतजींनी सांगितलं तिथे ते नेहमी प्रदर्शन लागायचं आणि तो त्याचं बांबूचं सगळं प्रदर्शन तिथे ते त्याची माणसं लावायची. तो स्वतः सुनील तिथे यायचा. तो म्हणाला की तुझा वेळ मिळाला तर तू ये ना पाहायला. मी ते प्रदर्शन त्याचं पाहायला गेलो आणि ते प्रदर्शन पाहून मी विचार केला की यांनी कुठपर्यंत प्रगती केली आहे. या याच्यामध्ये किती आपण ऐकून होतो, हा कधी कधी भेट झाली की सांगतो, पण हा किती प्रकारचे त्यांनी तिथे मॉडेल्स तयार केलेले आहेत, छोट्या छोट्या वस्तू तयार केलेल्या आहेत, अगदी दैनंदिन जीवनात उपयोगी येतील अशा देखील वस्तू त्यांनी त्या प्रदर्शनामध्ये ठेवल्या होत्या. आणि बरचसं तो सांगत होता. हे सगळं सांगत असताना, मी सगळं पाहत असताना बोलता एकदम त्यांनी मला प्रश्न केला, काय यार म्हणे तुला अजूनही वेळ नाही मिळाला म्हणे अजून माझ्या लवाद्याला येण्याचा. त्या प्रश्नामध्ये मला त्याचा तो प्रश्न आणि त्याचा तो चेहरा अजूनही आठवतो. एखादा निरागस मुलगा त्याचे जे भाव त्याच्या चेहऱ्यावर जे असतात ते त्याच्या चेहऱ्यावरचे भाव होते. त्या विचारण्यामध्ये, त्या पृच्छेमध्ये त्याचा प्रेमही दिसत होता, त्याचा अधिकार दिसत होता. मी म्हटलं येईल रे, यायचं आहे म्हटलं, तुझा प्रगत, तू खूप तिथे जीव लावून काम केलं. आणि अशा अनेक गुणांनी हा युक्त सुनील, त्याला म्हणजे त्यांनी शिक्षणही सोशल वर्क मध्ये केलं, लग्नही केलं. तर निरुपमा वहिनी ज्यांना मुळातच समाजकार्याची आवड आहे, आणि अजून काय सांगावं की त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य जे आहे त्या मेळघाटातल्या आदिवासींच्या पुनरुत्थानासाठी देऊन टाकलं, अगदी लीलया देऊन टाकलं. आणि जिथे कुठलीही उपलब्धी नाही, जिथे काही सगळ्या गोष्टींची कमतरता आहे, अशा ठिकाणी त्यांनी आपलं हे, मला असं वाटतं आज गेले 3 दिवस या विचार करून राहिलो, त्याच्यावरचे आलेले सगळे लेख वाचून राहिलो, कोणाशी खूप बोलण्याची मनस्थिती नाही. 3 दिवसात काही कोर्टातही खूपसं काही काम नव्हतं आणि जावंसही वाटलं नाही. खरं सुनीलच्या सोबत आम्ही काम केलं, आमचा तो मित्र होता, बालपणापासून आम्ही त्याला पाहिलं. आम्ही स्वतःला भाग्यवान मानतो. माझ्यापेक्षा मी त्यांना जास्त भाग्यवान मानतो की ज्यांनी सुनीलच्या सोबत काम केले. आमच्यातली काही मंडळी आहे की जी सुनीलच्या संपूर्ण बांबू प्रकल्पात त्याच्यासोबत जुडली होती, त्यांनी त्याच्यासोबत कामं केली, त्यांच्या जास्त संपर्कात होता. सुनील बद्दल एवढंच म्हणता येईल की एखादा ध्येयाने पछाडलेला, ध्येयासक्त अशी जी माणसं असतात त्याचं असं अतिशय उत्तम आणि जिवंत, तितकंच जिवलग असं उदाहरण म्हणजे आमचा सुनील देशपांडे. म्हणजे सुनील गेला, श्रद्धांजलीच्या शब्दात न बसणारं दुःख देऊन गेला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आम्हाला. आपण जे सगळे या कार्यक्रमात आहोत, तुमची आणि माझी जी भाव आहे मित्रांनो, ते सगळे सारखे आहे. आणि मला असं वाटतं सुनील बद्दल म्हणजे परमेश्वराने त्याच्यामध्ये जे काही गुण दिले होते ते सगळे गुण, ते सगळं कसब, ते सगळं पणाला त्यांनी आपल्या या ध्येयामध्ये लावलं आदिवासींसाठी, आणि त्याच्यासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली. मला असं वाटतं की तसा जरी विचार केला, आपल्यातला दिसणारा, आपला मित्र असणारा, आपल्या सोबत असणारा, पण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांशी जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा मला सुनीलचं आयुष्य एखाद्या योग्यासारखं वाटतं, एखाद्या कर्मयोग्यासारखं वाटतं की ज्यांनी आपल्या आयुष्याची आहुती या कार्यासाठी देऊन टाकली. आज त्या प्रकल्पामध्ये त्याच्या मागे एकदम त्याच्या अचानक जाणारी वहिनी आहेत, मुग्धा काकू आहेत, या सगळ्यांची भेट होईल. आपण सगळेजण केव्हा तरी लवाद्याला जाऊच, आणि त्याच्या या कार्याची त्याचं सगळं मन त्या कार्यामध्ये आहे, तो वसा वहिनी समोर येतील
आणि आपण सगळेजण त्याच्या कामामध्ये त्याला काय मदत करता येईल ते आपण करू, एवढाच मी माझा रवी कोल्हे. धन्यवाद. नमस्कार मदनजी. हा सुनील मधला वेगळा पैलू जो आपण सांगितला की तो कवी पण होता, हे आम्हाला अजूनपर्यंत माहित नव्हतं. नाटककार होता, नाट्य चांगला करायचा, आवाज मोठा होता, सगळं माहित होतं. पण कवी. मेळघाटामध्ये स्वर्गीय सुनीलच्या पाठीमागे 2 डॉक्टर भक्कमपणे उभे होते आणि त्यातला एक प्रमुख डॉक्टर पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे. मेळघाट म्हटलं की रवी कोल्हे, आमच्यासाठी तरी. मी त्याचा साक्षीदार आहे. मेळघाटात जेव्हा सुनील पहिल्यांदा गेला तेव्हा रवी कोल्हेकडे राहूनच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. आणि रवी कोल्हेचा या विदर्भाला किंवा महाराष्ट्राला वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही. फक्त 2 व्यक्तिमत्व आजच्या श्रद्धांजली सभेमध्ये असे आहेत की रवी कोल्हे आणि महेशी शर्मा हे दोघेही आदिवासी क्षेत्रात राहिल्यामुळे तिथला नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी आपला एक 2 मिनिटाचा ऑडिओ पाठवला आहे रवीने. तर मी इथल्या टेक्निकल टीमला विनंती करतो की पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हेचा ऑडिओ त्यांनी प्ले करावा. आज आपण जे सगळे जमले आहोत, सुनील आपल्याला सोडून गेला. सर्वांना नेहमी हवाहवासा वाटणारा, सर्वांच्या सोबत मिळून मिसळून वागणारा आणि सगळ्यांची मदत करणारा. कुठलाही प्रसंग असो, स्मितावर झालेला अन्याय असो की अपघात असो मला झालेला, नेहमी सुनीलने एका जरी वयाने लहान असला तरी मोठ्या भावाच्या नात्याने सगळ्यांची विचारपूस केली, सगळ्यांना समजून घेतलं, सगळ्यांना सांभाळून घेतलं आणि सर्वांसोबत मिळून मिसळून प्रेमाने आणि आदराने पण तो सतत वागत राहिला. त्यामुळे तो आपल्याला सोडून गेला हे आपलं मन मानायलाच तयार नाही आहे. सतत असं वाटतं की तो आपल्यामध्येच आहे आणि तो आपल्यासोबतच राहणार. आपण सर्वांची जबाबदारी तो जरूर वाढवून गेला आहे, विशेषतः निरुपमाची. आणि निरुपमावर फक्त आता मुग्धाचीच जबाबदारी नाही किंवा आईचीच जबाबदारी नाही, पण संपूर्ण कारागीर पंचायतीची, सगळ्या ग्राम ज्ञानपीठची आणि संपूर्ण बांबू केंद्राची आणि देशभरामध्ये त्यांनी जे वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्प सुरू केलेत त्या सगळ्या प्रकल्पांची जबाबदारी आता निरुपमावर आहे. परमेश्वर सुनीलला खूप खूप शांती प्रदान करो आणि निरुपमाला, मुग्धाला, सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना बळ देवो की हे जे आलेलं संकट आहे या कोरोनाची 2 हात करण्याची आणखी ताकदीने आपण प्रयत्न करूयात. डॉक्टर रवी कोल्हेंचे आभार. ते प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, जोडू शकले नाहीत नेटवर्कमुळे. मेळघाटामध्ये दुसरे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर आशिष सातव. महान संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि जसं सुनील गेला तसा म्हणजे कामाला गेला मेळघाटामध्ये, तसंच आशिष जेव्हा सुरुवातीला मेळघाटामध्ये कामाला आला तेव्हा तो पण डॉक्टर रवी कोल्हेकडेच सुरुवातीला राहून त्यांनी केलंय. मेळघाटातील एकमेव MD डॉक्टर जो तिथे राहून आपलं काम करतोय. म्हणजे मेळघाटातल्या सर्वच लोकांचे आश्रयस्थान आहे तो डॉक्टर आशिष सातवचा महान हॉस्पिटलचा दवाखाना. म्हणजे नुकताच त्याचा कोविड योद्धा म्हणून माननीय राज्यपालांनी त्याचा सत्कार पण केला. शेकडो कोरोना पेशंट दुरुस्त होऊन तिथून जात आहेत. कालच माझं बोलणं झालं तेव्हा 7 पेशंट तिथं कोरोनाचे पेशंट ऍडमिट आहे. 5 कोरोना पेशंट त्यातले
व्हेंटिलेटरवर आहेत. तर आशिष सातव ला मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्या भावना श्रद्धांजली अर्पण करावी. आशिष. धन्यवाद चंद्रकांत भाऊ. सुनीलजी आणि निरुपमाताई यांच्यासोबत आमचा संपर्क गेल्या 23 वर्षापासून सातत्याने आला. जेव्हा मी सुरुवातीला इथे यायचो मेळघाटला, तेव्हा दर महिन्यात 1 ते 2 दिवस जेवण सुनीलजींकडेच असायचं. त्याच्यामुळे तेवढाच जुना संपर्क राहिला. प्रत्येक गोष्ट मी शक्यतोवर सोबत काम केलेलं आहे. मी कविताच्या काही भावना पहिले व्यक्त करतो. कविता माझी मिसेस आहे, जी माझ्यासोबत गेल्या 23 वर्षापासून आहे. अभी मैं थोड़ा हिंदी में बताऊंगा. कविता कहती है कि मैंने मेरा बड़ा भाई खो दिया है. हम खून के रिश्ते से तो नहीं बंधे थे, लेकिन हमारे बीच में एक बहुत बड़ा स्ट्रॉन्ग बॉन्ड था. हमें कोई भी चीज के लिए कभी जरूरत पड़ती थी, चाहे तो बॉम्बे के कॉट्स हो, चेयर्स हो, कैंप्स के लिए कोई एम्बुलेंस की जरूरत है, या डॉक्टर्स को रहने के लिए कभी रेसिडेंस की जरूरत है, मेहमानों को भेजने की जरूरत है, बॉम्बे आर्टिकल्स चाहिए, तो कभी भी सुनील भाऊ की तरफ से ना नहीं आया. हमेशा वो पूरे ताकत से मदद के प्रयास में रहे. उन्होंने हमारे ऊपर जो प्यार और दयालुता दिखाई है वो शब्द में व्यक्त नहीं की जा सकती. मोहन भागवत जी जब यहाँ आए थे, जब उन्होंने जिस प्यार से बुलाया था, और उस समय उनका जो संगठन कौशल्य हमको देखने को मिला, वो शब्द में सही में नहीं व्यक्त किया जा सकता है. उसी सारे इसमें भी बहुत प्यार से हमारी तरफ उनका ख्याल था. 2 चीजें मैं बताना चाहता हूँ जो शायद अभी, बाकी तो सब लोगों ने काफी सारा बोला है सुनील जी के कर्तृत्व के बारे में. एक मुझे जो मुख्य लगता है कि आदिवासी समाज में जो कुछ अच्छे गुण हैं, उस गुण को सामने लाने की कोशिश सुनील भाऊ ने किया. उन्होंने उनको उनके पैर पे खड़े होने की कोशिश की, और मरते समय भी 2 चीजें जो उनकी मुख्य मुझे दिखाई दी कि मौत का उनको बिल्कुल ही डर नहीं था. बड़े बड़े लोग मैंने देखे हैं, लेकिन जब मौत सामने आती है तो डर जाते हैं, लेकिन सुनील जी आखिरी वक्त तक मौत का सामना बड़ी निडरता से करते रहे. उनका एक ही कहना था कि मेरे राम के ऊपर बहुत ज्यादा विश्वास है और मुझे कुछ नहीं हो रहा है, आप लोग कोई चिंता मत करो. दूसरा मुझे उनका सबसे लगा कि जब नितिन जी उनके लिए भारत की या नागपुर के सबसे अच्छे अस्पताल की व्यवस्था कर रहे थे, तो उन्होंने कहा कि हमारे जो कुछ कार्यकर्ता है उनको जो कुछ सुविधा मेलघाट में मिल सकती है, उसी सुविधा से मैं मेरा खुद का इलाज करवाऊंगा, मैं नागपुर नहीं जाऊंगा. इसके लिए बहुत बड़ा दिल लगता है, और इसलिए मुझे लगता, मैं और कविता हम तो दोनों ही कहते कि वो एक महामानव था. क्योंकि लोग बहुत सारी बड़ी बातें करते हैं, लेकिन जब आखिरी समय आता है, परीक्षा का समय आता है, तो लोग पिघल जाते हैं. सुनील भाऊ उसी समय भी बहुत निडरता से खड़े रहे. और मैं महान परिवार के आश्वासन देना चाहता हूँ कि सुनील भाऊ की माँ जी है, निरुपमा ताई है और मुग्धा है, इनकी आरोग्य की जो कोई समस्या यहाँ होंगी तो हमारे तरफ से पूरी निष्ठा से उसको पूरी करने की कोशिश करेंगे. और सुनील भाऊ को भगवान शांति प्रदान करे, और निरुपमा ताई, आई और मुग्धा, इनको ताकत मिले इस सब कठिन समय में उसका साहस से सामना करने की, और हम सब लोग उनके साथ है. धन्यवाद. धन्यवाद आशिष. बरोबर म्हटलंय की स्वर्गीय सुनीलच्या प्रत्येक भाषणामध्ये मेळघाट हे जे कुपोषणासाठी असं ओळखलं जातं, ती ओळख त्यांनी बंद केली. आणि सुनीलच्या प्रत्येक भाषणामध्ये तो कुपोषणाऐवजी तिथल्या जनजाती किंवा आदिवासी लोकांना हुन्नरमंद, म्हणजे ज्यांच्यामध्ये एक हुन्नर आहे असे, फक्त ते पुढे येत नाही, त्यासाठी त्यांनी आवर्जून प्रयत्न केला, आयुष्यभर प्रयत्न केला. आणि त्यांच्या जे मेळघाटातील कारीगर आहेत, ज्यांना कुपोषित नावाने हिनवलं जायचं कुपोषणाच्या नावाखाली, त्यांना हुन्नरमंद करून त्यांना समृद्धी स्वर्गीय सुनीलने दिली. माननीय महेशजी शर्मा चे आता मी उल्लेख केला होता, राष्ट्रीय कारीगर पंचायत सुरुवातीला ज्या काळात राष्ट्रीय कारीगर पंचायतची सुरुवात झाली तेव्हा महेशजी शर्मा आणि देवेंद्रभाई इथले वर्धेचे देवेंद्रभाई गुप्ता मगन संग्रहालयाचे, हे दोघं आणि त्यामध्ये सुनीलजी आणि आम्ही सगळे त्याचे सवंगडी होतो राष्ट्रीय कारीगर पंचायतले.
आणि राष्ट्रीय स्तरावरती सुनीलजींना ज्यांनी नेलं ते महेशजी शर्मा आहे, कारिगर पंचायतचे. अटलजींच्या सरकारमध्ये ते चेअरमन होते खादी विलेज इंडस्ट्री कमिशनचे. आता ते उत्तराखंड हरिद्वार जवळ त्यांचं शिवालिक ते आहे. तर सध्या त्यांचं ते नेटवर्कचा काही प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांनी जस्ट एक 10 मिनिटापूर्वी त्यांनी मला एक मेसेज पाठवला. तो मेसेज मी वाचतो आणि पुढे आपण जाऊ. महेशजी शर्मा, अचानक व्यस्तता के कारण और नेटवर्क के कारण मैं इस स्मृति सभा में उपस्थित नहीं हो पा रहा हूं. सुनील देशपांडे करीब 4 दशक तक मेरे अभिन्न सहयोगी मित्र रहे. अचानक असमय चले गए. राष्ट्रीय कारीगर पंचायत के विकास में उनका बहुत अमूल्य योगदान रहा है. उनकी स्मृति में हुनर खोज का कार्यक्रम आगामी दिनों में प्रभावी ढंग से आगे बढ़ाया जाएगा, इसका मैं और संक्षिप्त में मेरी ये श्रद्धांजलि अर्पित करता हूं सुनील जी को, ऐसा उन्होंने भेजा है. अभी संपूर्ण बांबू केंद्र की एक जिसको कहते प्रमुख कार्यकर्ता डॉक्टर अरुणा गजभिये हमारे साथ में हैं. संपूर्ण बांबू केंद्र की आप प्रमुख कार्यकर्ता है. त्रिपुरा सोशल वर्क कॉलेज, लॉ कॉलेज में आप प्रिंसिपल थी. शोध सिपना मुहिम पे लगातार विद्यार्थी भेजे, आपने काफी भेजे. कारीगर पंचायत के जो भव्य प्रदर्शन नागपुर में आयोजित होते थे, उसमें आप पर्दे के पीछे रहकर जो काम आपने किया और आपके जो विद्यार्थी हैं, वो जो सहयोग आखिर तक प्राप्त हुआ सुनील जी को. और मैंने भी देखा कि विदर्भ में जितने भी सामाजिक क्षेत्र में काम करने वाले कार्यकर्ता लोग हैं, उन सबसे आपकी बहुत करीब से पहचान है और आप उनको सहयोगी. अभी वर्धा मंथन में आए थे तब भी देखा मैंने आपका एक गुण. तो मैं भी आपसे निवेदन करूंगा कि अरुणाताई आप स्वर्गीय सुनील जी को श्रद्धांजलि अर्पण करें. सर्वप्रथम संपूर्ण बांबू केंद्र की कार्यकारिणी सदस्य होने के नाते मैं आप सभी के प्रति आभार व्यक्त करती हूँ कि आपने सुनील जी के प्रति जो स्नेह दर्शाया है, उनको प्यार किया है, उनके कार्य का सम्मान किया है. और इससे हम सभी एक विश्वास हम सभी के मन में पुनः जागता ही है कि हम अब अकेले नहीं हैं. जब भी सुनील जी कोई आयोजन करते थे, छोटा हो या बड़ा हो, एक बात सबसे बाद में श्रम परिहार के जब आयोजन होता था तब पूछते थे, काय कसं काय जमलं का. अब लगता है कि सुनील जी ये कोरोना का युद्ध जो उन्होंने कोरोना के साथ युद्ध किया है, उसमें भी वो आए और पूछे जमलं का, और हम सब कहें नाही जमलं, पुन्हा परत या आणि लढा, त्याला हरवा. शायद ये मिराकल अगर सच हो जाता तो हम सभी को आज का ये दुर्भाग्यपूर्ण दिन नहीं देखना पड़ता. लेकिन नियति का ये निर्णय है और उसे हमें स्वीकार करके ही आगे बढ़ना पड़ेगा. इस बात को स्वीकारना बहुत मुश्किल है. और जहां हम सब सुनील जी को जब डिलीट पदवी प्रदान करने का समारंभ होने की राह देख रहे थे और उनके सत्कार में, उनके सम्मान में, उनको सराहने के लिए कुछ आयोजन की मन में नीतियां बना रहे थे, उस समय उनकी श्रद्धांजलि हेतु बोलना पड़े, इससे बड़ा दुर्भाग्य नहीं है. लेकिन फिर भी हम उनके शरीर के चले जाने का स्वीकार तो कर ही रहे हैं. जब भी अगर उनके काम को अब आगे बढ़ाना है हमें, तब हमें उनके पिछले कामों को भी याद करना पड़ेगा, उनके सिद्धांतों को याद करना पड़ेगा, और तभी हम उनके काम को आगे ले जा सकेंगे उसी सिद्धांतों के साथ, उसी स्वरूप में. बड़ा बहुत मुश्किल काम है, मेरू पर्वत उठाने जैसा वो काम है. लेकिन जैसे सुनील जी हमेशा कहते थे कि हम बोलते थे कि आपके 2 के 4 हाथ हुए, तो वो कहते थे कि नहीं, मेरे 2 के 10 हाथ हुए, मुझे अष्टभुजा मिली है. और निरुपमा जी अष्टभुजा के रूप में उनमें मेरे से 8 गुना ज्यादा शक्तियां हैं, ऐसा सुनील जी हमेशा बोलते थे.
और उनके भरोसे ये सब छोड़ के वो चले गए। आज जब हम उनको याद कर रहे हैं तो मेरा उनका परिचय जब वो BSW कर रहे थे 85 में तब हुआ, नेशनल इंस्टीट्यूट में। मैं और रविंद्र जी भी वहीं पढ़ रहे थे और तब पथनाट्य की हम प्रैक्टिस कर रहे थे। तब वहाँ पे वो आके हमको नाट्य अभिनय कैसे करना ये सब के बारे में सूचना देते थे। एक दुबला पतला कृषि शरीर वाला लड़का इतना दमदार अभिनय करता है, इसके लिए हम सभी विद्यार्थी उनसे आकर्षित थे। ये करते वक्त एक नाट्य अभिनेता के रूप में, एक हास्य अभिनेता के रूप में, एक वाक्पटु के रूप में और फिर एक कुशल विद्यार्थी संगठक के रूप में उनका परिचय होता गया। फिर बीच में थोड़ी गैप हुई और जब मंथन का आयोजन होने वाला था तब प्रवीण मसी जी और अंजलि मसी जी ने मुझे बताया कि विनू काळे के घर आपको सुनील ने बुलाया है और आप आइए वहाँ पे। तब विनू काळे जी के घर से फिर से सुनील जी के साथ काम की शुरुआत हुई और निरुपमा जी और सुनील ने अनायासी कारीगरी विषय पर अध्ययन करने का जिम्मा मुझे सौंपा, महिला कारीगर विदर्भ की। फिर उसकी पेपर प्रस्तुति, उसके बारे में पेपर में न्यूज़पेपर में लेख लिखना, ये जिम्मा सौंपा और मैं अध्यापन कर रही थी। और फिर जब संपूर्ण बाम्बू केंद्र के साथ जुड़ना हुआ, ज़्यादा काम समझने का मौका मिला, तब लगा कि ये तो समाज कार्य में हम जो पढ़ाते हैं, जितने भी सिद्धांत हम पढ़ाते हैं, प्रिंसिपल्स पढ़ाते हैं, मेथड्स पढ़ाते हैं, वो सब सुनील जी खुद जी रहे हैं और इसलिए फिर छात्रों को उसमें सम्मिलित होना चाहिए, उसकी अनुभूति ले सकें। इसलिए छात्रों के साथ मैं भी ज़्यादा सक्रिय थोड़ा हुई, कोशिश की सक्रियता से जुड़ सकूं। सपना शोध शिविर, फिर हुनर खोज यात्रा, फिर एक पहल गांव की ओर, सृष्टिबंध बाम्बू राखी, ये छोटे छोटे कई आयोजन थे, कई कार्यक्रम थे जिन्हें सुनील जी ने बहुत बड़े रूप में ले जाएंगे ऐसा हमने शुरुआत करते समय सोचा भी नहीं था। लेकिन केवल कार्यक्रम करके नहीं रुकना है, ये उनका हमेशा कहना था। ये प्रोसेस होनी चाहिए, इसको आगे तक जाना चाहिए, पॉलिसीज बननी चाहिए। और वो रूपांतरण होते हुए हमने देखा कि बाम्बू जो टीपी मिला बाम्बू के लिए, उसमें सुनील जी का बहुत बड़ा प्रयास था, बाम्बू पॉलिसी में प्रयास था। तो एक साधारण सामाजिक कार्यकर्ता केवल ग्रास रूट लेवल पे जो कुशलता से काम करता है, वो उतना ही पॉलिसी बनाने में भी अपनी सक्रिय भूमिका निभा सकता है। ये सुनील जी ने प्रत्यक्ष रूप में हमें सिखाया। हुनर खोज यात्रा में जब 1500 क्लस्टर्स पूरे देश में आइडेंटिफाई करने थे, कुछ बहुत छोटी सी यात्रा करने का मुझे भी अवसर मिला, लेकिन बार बार उनके साथ बात करते थे। तब उस समय कारीगरों को रोजगार मिले इसके लिए प्रयास न करते हुए, केवल उसके लिए प्रयास न करते हुए कारीगरों की कारीगरी का सम्मान हो, ये उनका सबसे पहला मुद्दा था कि कारीगरी का सम्मान। अगर सम्मान होता है तो उन्हें रोजगार आसानी से मिल जाएगा। और तब वो मेरे विद्यार्थियों को हमेशा बताते थे कि समाज में जैसे 5 उंगलियों का हमारे जीवन में जैसे काम है, हमारे हाथ में जैसे काम है, वैसे ही लोग, हर उंगली का वो एक विशेषता बताते थे। और हर प्रकार के लोग समाज में होते हैं, हमें किसी से हटना नहीं है, हमें किसी का हेट नहीं करना है, तिरस्कार नहीं करना है, सबको साथ में लेके चलना है। तो समन्वय कैसे करना, ये सुनील जी से हम लोग सीख पाए। एक बार जब मैं स्ट्रेंथ बेस्ड प्रैक्टिसेस पे एक वर्कशॉप था, उसमें बहुत तगड़ी फीस देके सम्मिलित हुई, तो तब पे जाना कि ये काम तो सुनील जी खुद कर रहे हैं, उनका पूरा काम स्ट्रेंथ बेस्ड अप्रोच पे है, पॉजिटिविटी वो खुद जीते हैं। कभी भी उन्होंने समस्या इस शब्द का प्रयोग नहीं किया, आवश्यकता, समस्या को आवश्यकता से रिप्लेस करो, आपका नजरिया बदल जाएगा, ये वो हमेशा कहते थे। और संपूर्ण बाम्बू केंद्र ने हमेशा उसी तत्व पे अपना काम किया है और आगे भी यही काम इसी तरीके से चलता रहेगा। ट्राइबल प्लेसमेंट के लिए जब स्टूडेंट्स को भेजते थे, तब स्टूडेंट्स को वो हमेशा कहते थे कि कुछ भी देखने जाओ, गाँव में भेज देते थे और कहते थे कि आप कुछ भी देखो। यदि मैं आपको जल संपदा के लिए सिपना शोध शिविर में जल संपदा का अध्ययन करने भेजूंगा तो आप केवल जल का स्तर, जल की क्वालिटी देखोगे, लेकिन उसके बारे में और अभ्यास नहीं करोगे। आप कुछ भी देखो और फिर उसका विश्लेषण करो। ये एक बहुत अलग अप्रोच के साथ ये जो काम था वो मुझे उनके साथ और मेरे छात्रों को सीखने का अवसर मिला। बहुत सारे विषय हैं इतने वर्षों में जो हर बार सुनील जी एक नई फिलोसॉफी, एक नया विचार, एक नया अप्रोच सिखा देते थे बहुत सहजता से, और ये पता भी नहीं चलता था कि वो हमें सिखा रहे हैं। हमेशा जीवन जीने का नजरिया, अलग ढंग से देखने का प्रसंग उनके साथ आया। सृष्टिबंध जब ये किया, एक पहल गांव की और ये एक छोटा सा हमने प्रयास किया था सुनील जी के साथ, तब बाम्बू से राखी
बनाना और गांव के साथ कैसे मिलके काम कर सकते हैं। इसमें संपूर्ण बांबू केंद्र की भी भूमिका हमेशा यही रही कि गांव के लिए नहीं, गांव के साथ काम करना है। इससे हमारी लेन देन की प्रक्रिया, वैचारिक लेन देन की प्रक्रिया, हम सीखने के लिए काम करेंगे। ये जो एक भावना है, उसी वजह से उनमें इतनी नम्रता, इतनी सादगी, इसी अप्रोच की देन थी, ऐसा लगता है। और ये बहुत कठिन काम होता है, सभी को सहजता से स्वीकार करना, सभी को सहजता के साथ सबसे बात करना, और कहीं भी जरा भी किंचित भी किसी तरीके का दूजा भाव मन में न लाना, ये एक बहुत बड़ी कुशलता सुनील जी के साथ थी। अब वो नहीं है, ये स्वीकारना कठिन है। हम फिलहाल तो मैं व्यक्तिगत रूप पे केवल यही स्वीकार पा रही हूँ कि उनका शरीर नहीं है। सुनील जी बांबू के रूप में, उनके काम के रूप में, उनके सिखाए हुए जो छोटी छोटी लेकिन बहुत महत्वपूर्ण बातें हैं, उन रूप में हमारे साथ हमेशा रहेंगे। आप सब जितने भी फेसबुक लाइव के साथ जुड़े हुए हैं और गूगल मीट पे जुड़े हुए हैं, आप सबका सहयोग, स्नेह, मार्गदर्शन और सहभाग संपूर्ण बांबू केंद्र के साथ हमेशा रहेगा। अभी तक रहा है, वैसे ही आगे भी रहेगा। इस विश्वास के साथ सुनील जी के प्रति श्रद्धांजलि अर्पण करते हुए निरुपमा जी, काकू, मुग्धा, ताई, सभी को ईश्वर शक्ति प्रदान करे। हम सभी संपूर्ण बांबू केंद्र के परिवार को शक्ति प्रदान करे। आप सबका सहयोग प्राप्त हो ताकि ये जो प्रोसेस है ये आगे बढ़े, क्योंकि सुनील जी हमेशा कहते थे संपूर्ण बांबू केंद्र प्रकल्प नहीं है, ये प्रोसेस है जो निरंतर चलनी चाहिए, और हम इसको आगे बढ़ा पाएंगे केवल आप सबके सहयोग के आधार पर। इसी के साथ मैं यहाँ रुकती हूँ। पुनः मेलघाट वासियों की ओर से राम राम, सभी को आभार। धन्यवाद अरुणा जी। या श्रद्धांजली सभेच्या शेवटचे वक्तव्य म्हणू आपण। ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिलजी सांबरे, संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख आहेत ते, आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते, आणि आमच्या म्हणजे काय म्हणतो संपर्कात आलेले आणीबाणीच्या काळामध्ये 1975च्या आणीबाणी काळामध्ये जेलमध्ये राहून ज्यांनी तपस्या केली असे तपस्वी आजच्या या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष आणि ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो आणि सर्वांना एक सूचित करू इच्छितो त्यांच्या वक्तव्यानंतर, अनिलजींच्या वक्तव्यानंतर इथं वेळेचं थोडंसं बंधन असल्यामुळे आपण सर्वांना, कारण सुनीलजींचा संबंध विदर्भातच नव्हे देशभर आहे, काही लोकांनी इच्छा व्यक्त केली होती पण वेळेमुळे ते सगळ्यांना वेळ देता आला नाही, तरी पण माझी या निमित्ताने विनंती अशी आहे की आपल्या ज्या भावना असतील, श्रद्धांजली सुमन आपण जे अर्पित करू इच्छित असाल ते कृपया लिखित स्वरूपात ग्रामीण प्रतिष्ठानच्या याला पाठवावं, फेसबुकवर किंवा आमच्यापैकी कोणाचा संपर्क असेल त्यांना कळवावा, आपल्या व्हॉट्सअपवर कळवावं। याचं जेव्हा संकलन होईल त्या संकलनामध्ये आम्ही त्या सगळ्या आपल्या ज्या श्रद्धा आहे, श्रद्धांजली आपले लिखित ते आपण इथे या रेकॉर्डिंग, हे सगळं रेकॉर्डिंग त्याच्यासोबत ते पण आम्ही जोडू। आणि दुसरी एक विनंती अशी आहे की माननीय अनिलजींचं वक्तव्य संपल्यानंतर 1 मिनिटाचं मौन धारण करून आपण या श्रद्धांजली सभेची शेवट करू। तर माननीय अनिलजींना विनंती करतो की त्यांनी आपली सुरुवात करावी श्रद्धांजली। नमस्कार सर्वांना। 2012 मध्ये स्वामी विवेकानंद यांची सार्धशती होती, तेव्हा विदर्भातल्या काही कॉलेजच्या मुला मुलींना घेऊन विदर्भातील सामाजिक प्रकल्प त्यांनी प्रत्यक्ष पाहावे, त्यांच्यासोबत त्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी। या उद्देशाने आम्ही एक 8 दिवसाचं सामाजिक प्रकल्प दर्शन चल शिबिराचं आयोजन केलं होतं। शेगावच्या संस्थांनी आम्हाला त्यासाठी बस दिली होती आणि त्या बसमधून आम्ही हे सगळे प्रकल्प पाहिलो। तेव्हा आम्ही लवाद्याला गेलो।
लवाद्याचं त्यांचं प्रत्यक्ष काम, त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची चर्चा, कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेणं. आणि त्यानंतर मला आठवतं की जेव्हा नागपूरला परत आल्यानंतर एक कॉलेजचा मुलगा असं म्हणाला की याच्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा कोणी अशी प्रकल्प पाहायला येतील तेव्हा त्यांनी माझा पण प्रकल्प पाहायला येईल. अशी प्रेरणा सुनीलजींच्या वागण्यातून लोकांना त्यावेळेला मिळाली होती. सुनीलजींचं जे म्हणजे निरुपमाचं घर, जे नंतर सुनीलजींच्या कामाचं सगळं कार्यालय पण झालं, ते अगदी आमच्या वस्तीतच घराच्या पासून एक 100 मीटर अंतरावर घर. त्यामुळे इथे नागपुरात आल्यानंतर सुनीलजी आमच्या अनेक विषयांवर चर्चा पण व्हायच्या. आणि शेवटची सुनीलजींची भेट वर्ध्याला मला वाटते 6-7 फेब्रुवारीला जे हिंदी विश्वविद्यालयामध्ये ग्राम विकासाच्या कार्यकर्त्यांचं राष्ट्रीय एक चर्चासत्र झालं, तेव्हा 2 दिवस आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्या 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये मग आम्ही चर्चेत असं आलं की अरे इथे खूप राष्ट्रीय विषय होतात आहे, एकदा आपल्याला ग्राम विकासामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते संस्थांची विदर्भाची असंही एक चर्चासत्र किंवा परिषद आपल्याला घडवली पाहिजे, जेणेकरून त्यात आपल्याला प्रत्यक्ष प्लॅनिंग करता येईल की विदर्भात नेमकं कुठे कुठे काय काय कोण कोण करताय आणि त्यांना जोडून पुढे कसं जातं. तर बातमी ऐकल्यापासून मला सारखं असं वाटतं की अरे याचं प्लॅनिंग आपलं अर्धवट राहिलंय. आता आपण सुनीलजींना श्रद्धांजली म्हणून या कामाचा विचार आपण करून ते अंमलात आणलं पाहिजे. दुसरा माझ्या मनात असा विचार आला की म्हणजे सुनीलजींकडे जेव्हा मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहतो तर मला एक वेगळं पण त्यांचं जे जाणवलं ते जाणवलं असं की पुष्कळदा कार्यकर्ते असे असतात की जर तयार संघटनेमध्ये त्यांना पद मिळालं तर ते खूप चांगलं काम करतात, पण त्यांना अशी जर तयार रचना नसेल आणि मग त्यांना काम करायला म्हटलं तर त्यांच्यासाठी ते जमत नाही. पण सुनीलचं वैशिष्ट्य असं होतं की सुनील, ज्याला आपण एका आधुनिक भाषेमध्ये सोशल एंटरप्रेनर म्हणून, सामाजिक उद्योजक म्हणून, उद्योजक जसा प्रत्येक गोष्ट स्वतः उभी करतो तसं सुनीलनी एक या दृष्टीनेही पूर्ण रचना स्वतः उभी केली. आणि परिषदेत आम्ही एक गीत म्हणायचो, नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए, त्याप्रमाणे त्या रचनेमध्ये प्राण फुंकण्याचं काम सुनीलनी केलं. आणि ही मोठी गोष्ट आहे. तयार काम असेल त्याच्यामध्ये थोडंसं हातभार लावणं सोपं असतं, पण काहीच नसताना ते सर्व उभं करणं आणि त्याचं उभं होईपर्यंत त्याच्या सातत्याने मागे राहणं, जोडणं, लोकांना मागे राहून जोडणं, आणि अनेक जसा उल्लेख आला की त्याची तात्विक बाजू पण सांभाळणं आणि त्याची जी धरातलावरची जी त्या अर्थाने कमी रोमॅन्टिक अशी बाजू असते ती पण सांभाळणं. त्यामुळे धरातलावरचं काम आणि तात्विक तत्वज्ञानाचं काम अशा दोन्ही अंगाने पूर्ण भूमिका सुनीलने निभावली, हे त्याचं माझ्या मते वेगळं पण. आणि म्हणून आता इतके जण बोलल्यामुळे फार त्याच्यावर न बोलता विदर्भातल्या सर्व सामाजिक संघटना, सामाजिक सेवा संस्था, NGO आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आणि ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने मी सुनीलला विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मला माहित आहे की सुनीलला खरी श्रद्धांजली आम्ही जे जे काम, सामाजिक काम आपल्यासाठी ठरवलेलं आहे, हाती घेतलेलं आहे, तिच्या सुनील सारखं स्वतःला झोपून देणं हीच त्याला खरी श्रद्धांजली होईल. तर ती आम्ही त्या पद्धतीने पण श्रद्धांजली देऊ. केवळ आजच्या श्रद्धांजलीने हा विषय संपणार नाही, तर सुनीलजींनी आम्हाला दाखवलेल्या मार्गावर, उभ्या केलेल्या आदर्शाप्रमाणे आम्ही स्वतःला त्या त्या क्षेत्रामध्ये सोपून देऊ. आणि असा विश्वास व्यक्त करून मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद सर्वांचे. जी मंडळी वक्ता म्हणून इथे आलेत आणि फेसबुकच्या माध्यमातून किंवा गुगल मीटच्या माध्यमातून जी मंडळी या श्रद्धांजली सभेला उपस्थित आहेत, सर्वांना धन्यवाद. आणि एक सर्वात शेवटी
1 मिनिटाचं मौन ठेवून आपण जिथे असाल, ज्या जागेवर असेल तिथेच 1 मिनिटाचं मौन ठेवून आपण श्रद्धांजली सभेची सांगता होईल अशी मी घोषणा करीन. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांति शांति शांति. आजची श्रद्धांजली सभा संपली अशी मी घोषणा करतो. धन्यवाद.